वैद्यकीय व्यवसाय तर योगा अभ्यासामध्येही आणि योगाच्या क्षेत्रामध्येही त्यांनी खूप चांगल्या प्रकारे नाव कमावलेले आहे. योगिक फिलॉसॉफी या विषयामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य संपादन केलेलं आहे. मॅडम सध्या ऑब्स्टिसिटी सोसायटीच्या सहसचिव या पदावर सुद्धा कार्यभार सांभाळत आहेत. गेल्या 5 वर्षापासून किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी या विषयावर मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये त्या स्वतः जाऊन कार्यशाळा आयोजित करीत आहेत आणि किशोरवयीन मुलींना याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. आपला आजचा जो विषय आहे गर्भधारणा ते बाळाचे संगोपन या विषयामध्ये सुदृढ गर्भारपण, तणाव व्यवस्थापन, बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी घ्यावयाची काळजी कशी घ्यायची आणि सखोल त्याबाबतचे सखोल मार्गदर्शन आपल्याला आज भावना चौधरी मॅडम करणार आहेत. तर मी मॅडम डॉक्टर भावना चौधरी मॅडम यांना विनंती करते की मॅडमने सेशन पुढे सुरू करावे. धन्यवाद. माझा आवाज येतोय मॅडम? हो मॅम येतो. स्क्रीन शेअर करते. स्क्रीन शेअरिंग टर्न ऑन करावं लागेल तुम्हाला. माझी स्क्रीन विजिबल आहे मॅडम? हो मॅम. तर खूप खूप धन्यवाद अर्चना मॅडम आणि रुद्राणी मॅडम यांना. अरुहिल सोल्युशन अँड प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे त्यांनी जो हा पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन्स आणि मॅटर्निटी पॅडचा जो अनोखा एक प्रोग्राम लॉन्च केला आहे त्याबद्दल त्यांचं खूप कौतुक आहे आणि त्यांना त्यांच्या या कारकिर्दीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे. तर आजचा हा जो आपला विषय आहे त्यावर गर्भधारणा आणि बाळाचं जे ओव्हरऑल आरोग्य आहे यावर आपण आज थोडी चर्चा करणार. तर सुरुवातीला मी सगळ्यांचे धन्यवाद मानते की त्यांना रुद्राणी मॅडम आणि अर्चना मॅडम ज्यांनी आज मला संधी दिली इथे माझा विषय मांडण्याची. तशी तर मी ॲलोपॅथीची डॉक्टर आहे. तर मग माझा योगाशी काय संबंध? तर शॉर्टमध्ये सांगते या माझ्या स्टोरीचा पण रुद्राणी मॅडमचा शी आणि माझा जवळचा जो जिव्हाळा आहे ते मी सांगते. तर 10 वर्षांपूर्वी मी स्टेअरकेसवरून पडले होते आणि माझे दोन्ही जे घोटे असतात आपल्या पायांचे ते खूप बॅडली फ्रॅक्चर झाले होते आणि मोठे हिमॅटोमा म्हणजे रक्त जमा झालेलं आणि माझा जो मेन बोन असतं आपलं टीबीआर ते पण फ्रॅक्चर झालेलं. तर अशा माझ्या त्या 2-3 महिने मी बेडवर होते. त्यानंतर हळू माझी रिकव्हरी झाली. मग मी फिजिओथेरपी घेतली 6 महिन्यांसाठी. पण त्यात गंमत अशी झाली, की एक पाय माझा खूप स्टिफ झाला आणि दुसरा खूप मोबाईल झाला. म्हणजे तो मला चालता यायचं नाही नीटसं असं. आणि मग मला देवाच्या कृपेने रुद्राणी मॅडम भेटल्या योगा गुरु म्हणून आणि त्यांनी मला खूप साथ दिली. माझे जे अँकल आहे ते स्टेबल करायला आणि माझं एक नॉर्मल लाईफ परत सुरू करण्यासाठी त्यांचा खूप सिंहाचा वाटा आहे. तर मी त्यांचे खूप खूप परत धन्यवाद मानते. आणि मग मी 2019 मध्ये त्यांच्याच गाईडन्स खाली एक डिप्लोमा केला आणि डिस्टिंक्शनमध्ये पास झाले. मी जळगाव जिल्ह्यात प्रथम होते तेव्हा. आणि मग त्यानंतर मला गोडी निर्माण झाली. कारण मला असं वाटायला लागलं, की हे जी योगा, मेडिटेशन आणि योग निद्रा याची मी खूप रेग्युलर प्रॅक्टिस करायला लागले कारण मला रिझल्ट मिळायला लागले. मग मी असा विचार करायला लागले, की माझी ही जी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस आहे, यामध्ये जर आपण पेशंट्सवर त्यांना जर याबद्दल माहिती द्यायला लागली, जर त्यांचे सेशन्स घ्यायला लागले, तर त्याचा त्यांना उपयोग होईल. कारण मग मी हळू आमच्या हॉस्पिटलमध्येच त्यांचे योगा सेशन्स घ्यायला लागलो आम्ही आणि त्याचा पेशंटला खूप जास्त उपयोग व्हायला लागला. ते खूप आनंदी आणि मानसिकरित्या बॅलन्स फील करायला लागले. त्यांना नॉर्मल डिलिव्हरीसाठी त्याचा फायदा व्हायला लागला. मग मी परत त्यावर भरपूर गांभीर्याने विचार केला आणि मग ठरवलं, की आपण योगामध्येच डेप्थमध्ये वाचावं. तर मला असं आढळलं, की आता आमची जी पॅथी आहे, जी आम्ही ॲलोपॅथी म्हणतो, यामध्ये सुद्धा त्यावर भरपूर रिसर्च चालू आहे. तर आज आपण थोडं मोकळेपणाने बोलूया. माझ्याच पॅथीतून ज्याप्रमाणे आपण
जे आपलं पौराणिक आपलं कल्चर आहे, जे आपल्याला संस्कारांमधून हजारो वर्षांपासून आपल्या भारतामध्ये मिळतं आहे. याचं कसं एकमेकांशी रिलेशन आहे आणि ह्या दोघांची सांगड घालून आपण कसं त्या गरोदर मातेला आनंदी, हॅपी आणि निरोगी ठेवायला मदत करू शकतो. कसं आपण तिला या ताणावर जे आजचा जो आयुष्यातला जो ताण आहे, स्ट्रेस आहे, त्याच्यावर कसं काम करायला मदत करू शकतो. तर बघा जेव्हा घरामध्ये गुड न्यूज होते, तर ती 2 प्रकारे येते. एक तर ती एक ॲक्सिडेंटल प्रेग्नन्सी असते. म्हणजे आई-वडिलांनी काही प्लॅन केलेलं नसतं आणि अचानक त्यांना कळतं, की पाळी चुकली आणि ते युरिन टेस्ट करतात आणि त्यांना कळतं, की आपण प्रेग्नंट आहे. हा एक प्रकार झाला आणि दुसरा असा, की जेव्हा एक कपल शांततेने बसून विचार करतं, की हो, आता आम्ही तयार आहोत आई-वडील व्हायला आणि आत्ता या क्षणाला जर मी विचार केला, तर मी काय-काय स्टेप्स घ्यायला पाहिजे, की ज्यामुळे माझं बाळ निरोगी होईल, गुणी होईल आणि सगळ्या दृष्टीने ते त्याला आरोग्य मिळेल अशा दृष्टीने. तर मग प्री कॉन्सेप्शनल केअर हा एक कन्सेप्ट माझ्या लक्षात येऊ लागला, की जो खूप जास्त इम्पोर्टंट आहे. आता बघा तुम्ही लाईफस्टाईल खूप चेंज झालेली आहे. हं. शारीरिक व्यायाम ऑलमोस्ट बंद झालेले आहेत. मुलींचं शिक्षण वाढत असल्यामुळे त्यांना खूप अभ्यासाला वेळ द्यावा लागतो. त्यानंतर त्या जॉब करतात. तर शरीराकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि मग वजन वाढणे, वय वाढणे, कमी वयातला डायबिटीज, कमी वयातला थायरॉइड्स प्रॉब्लेम हे सगळे प्रॉब्लेम आता गेल्या 17 वर्षांपासून मी बघते, की त्याचा रेट खूप वाढलेला आहे. जो एक पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हणून एक आजार आहे, जो अंडाशयाचा आजार आहे, तो पण पूर्वीपेक्षा आता खूप जास्त प्रमाणात दिसायला लागलेला आहे. कारण की लाईफस्टाईल खूप चेंज तर मग नॉर्मल आरोग्य म्हणजे काय? हा प्रश्न जर त्यांनी विचारला, तर WHO जी आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझर त्यांनी नॉर्मल जे निरोगी शरीर, निरोगी ह्युमन बीइंगची एक व्याख्या केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, की तुम्ही शारीरिकरित्या, मानसिकरित्या, भावनिकरित्या आणि सोशल म्हणजे सामाजिकरित्या जर नॉर्मल आहात. म्हणजेच काय, की तुमचं शारीरिकचा अर्थ काय, की तुमचं वजन, तुमचं वय, तुमचं हिमोग्लोबिनची पातळी किंवा काही ब्लड टेस्ट आम्ही ॲडवाईस करतो प्रेग्नन्सीच्या पूर्वी. अ, काही एक्झामिनेशनमध्ये आम्हाला आढळतं जसं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे का? किंवा हिमोग्लोबिन किती आहे? कमी हिमोग्लोबिन आहे किंवा फोलिक ॲसिडची डेफिशियन्सी आहे. तर बऱ्याच वेळा जे बाळ तयार होण्याच्या प्रक्रियेमध्येच प्रॉब्लेम येतात आणि मग व्यंग असलेली बाळं जन्माला येतात. तर त्या लेव्हल्स आपल्या नॉर्मल आहेत का? मानसिकरित्या काही ती डिस्टर्ब आहे का? अँक्शियस आहे का? ती कशाच्या भीतीच्या इन्फ्लुअन्समध्ये आहे का? त्याच्यानंतर भावनिकरित्या ती स्वतःशी आणि जे तिचा हसबंड आहे, त्यांचं कसं रिलेशन आहे एकमेकांशी, याच्यावर त्यांनी प्रेग्नन्सीच्या पूर्वी काम करायला पाहिजे. त्यानंतर ती सोशली कशी कनेक्टेड आहे तिच्या नातेवाईकांशी, तिच्या आजूबाजूच्या परिसराशी, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, कारण की इट्स अ टीम वर्क. तर मग असे कुठले फॅक्टर्स आहे, की जे आपल्याला इम्पोर्टंट आहेत? तर सर्वात महत्वाचं आहे थिंक म्हणजे तुमचे थॉट्स. आपल्या मनामध्ये सर्वात पहिले आपण मन ही संकल्पना समजून घेऊया. आमच्या ॲलोपॅथीमध्ये मुख्य आपण भर दिला जातो शरीरावर, शरीरातल्या पेशी कशा काम करतात. त्याच्यानंतर त्यांच्यात काय रासायनिक केमिकल रिएक्शन होतात यांचा खूप प्रदीर्घ, प्रगल्भ अभ्यास गेल्या 150 वर्षापासून आमच्या ॲलोपॅथीमध्ये झाला आहे आणि त्याचे तुम्ही रिझल्ट्स पण बघताय. आज लाईफ एक्स्पेक्टन्सी वाढलेली आहे. पूर्वी जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा प्लेग, मलेरिया, कॉलरा अशा आजारांनी खूप लोकं मरण पावायचे. पण आता अँटिबायोटिक्सचे शोध लागलेले आहे आमच्या ॲलोपॅथीमुळे. त्याच्यामुळे खूप तुमचे ह्या आजारांवर आपल्याला पटकन नियंत्रण करता येतं. पण मग आता दुसऱ्या प्रकारच्या आजारांनी जन्म घेतलेला आहे. त्याला आपण काय म्हणतो? सिडेंटरी लाईफस्टाईल डिसीजेस आणि त्याच्यासोबत असतात स्ट्रेस रिलेटेड डिसीजेस. तर आपल्याला आता सध्याच्या परिस्थितीत या 2 गोष्टींवर काम करायचं. आपले थॉट्स जे आपण म्हणतो आपले विचार, तर एका 24 तासात आपल्याला 60,000 विचार आपल्या मनात येतात. आपली इच्छा असो किंवा नसो. तर ह्युमन टेंडन्सी नॅचरल अशी आहे, की त्यातील 80% विचार हे निगेटिव्ह असतात. मग आपल्याला आपल्या मेंदूचं कंडिशनिंग करून
त्यांना सकारात्मक मेसेजेस देऊन ते विचार आपल्याला आपलं आयुष्य पॉझिटिव्हिटीकडे वळवायचं असतं. त्यानंतर आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत की स्ट्रेस म्हणजे ताण कसा काम करतो, कमी वेळासाठी तो कसा चांगला असतो आणि जर तो प्रमाणाबाहेर असला तर तो कसा घातक असतो. त्यानंतर मी न्यूट्रिशन बद्दल बोलले. काही सप्लिमेंट्स असे असतात की जे प्रेग्नन्सी पूर्व काळातच आपण सुरू करायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल फोलिक ॲसिड. आपल्याकडे आपल्या देशामध्ये फोलिक ॲसिडच्या गोळ्या ह्या मोफत मिळतात. त्या सुद्धा पेशंटला तेवढं अवेअर नसतो की त्या घ्यायच्या आहे. म्हणजे आपली एकमेवच अशी कंट्री असेल की त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सरकारकडून सगळं अवेलेबल केलं जातं व्हॅक्सिनेशन पासून औषधीपर्यंत. तर फक्त फोलिक ॲसिड नाही, दुसरा महत्वाचा घटक आहे लोह म्हणजे आयर्न. त्याच्या सुद्धा गोळ्या आपल्याला आपल्या देशात मिळतात फ्रीमध्ये. जर तुम्हाला ॲनिमिया आहे, तर नक्कीच तुमच्या बाळाच्या डेव्हलपमेंटवर त्याचे खूप परिणाम चांगले होत नाही. त्यासाठी करेक्शन ऑफ ॲनिमिया इज खूप इम्पॉर्टंट. आपण एशियन देशामध्ये राहतो, तर तिथे 2 प्रकारचे रक्तातून होणारे आजार आहेत, ज्याला म्हणतात थॅलेसेमिया आणि सिकल सेल ॲनिमिया. तर हे जवळ-जवळ 2% इतक्या प्रमाणात आपल्या देशात आहेत. जर तुमचं हिमोग्लोबिन कन्सिस्टंटली कमी आहे, ट्रीटमेंट घेतल्यानंतरही हिमोग्लोबिन वाढत नाही आहे, तर तुम्ही त्या टेस्ट करून जाणून घ्यायला हवं, की आपल्याला तसा काही आजार आहे का? आणि मग त्याची ट्रीटमेंट करायला हवी. समजा तुम्हाला असं आढळलं, की तुम्हाला सिकल सेल किंवा थॅलेसेमिया हा आजार आहे, तो ट्रेट आहे, कमी प्रमाणात आहे. तर लग्नापूर्वी अशा जोडप्यांनी कन्फर्म करून घ्यायला पाहिजे, की जो त्याचा लाईफ पार्टनर राहील त्याला सारखाच आजार नको. नाहीतर मग अ, मोठ्या म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो थॅलेसेमिया मेजर अशा प्रमाणात जर ते बाळ जन्माला आलं, तर ते बाळ आई-वडिलांसाठी खूप अवघड असतं. त्यांचं सांभाळ करणं. कारण ते नॉर्मल ब्लड तयार करू शकत नाही. त्यानंतर हॅबिट्स. हॅबिट्स म्हणजे काय, की आजकाल खूप सहजासहजी आपल्या देशामध्ये ॲडिक्शनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि जे आपण बाहेरचं खायचं म्हणतो, त्याच्यात जंक फूड जे आहे, पॅकेज फूड, त्यामध्ये पण खूप सारे असे प्रिझर्व्हेटिव्हज, टॉक्सिन्स आहेत, जे आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत, की ज्यामुळे जी गर्भधारणेच्या वेळेस नॉर्मल सेल फॉर्मेशन, पेशी फॉर्मेशन होते त्यामध्ये त्याचे साइड इफेक्ट होऊ शकतात. त्यानंतर रिसाइट. रिसाइट म्हणजे काय, की जे मंथन तुम्ही मनामध्ये करत आहात, त्या गोष्टींचा तुमच्या बाळावर परिणाम होत असतो. तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल, की मला कोणत्या विषयाबद्दल बोलायचंय. तर त्याचं आपण असं एक समजण्यासाठी नाव ठेवलेलं आहे, की मोस्ट इम्पोर्टंट 1000 डेज म्हणजे तुमच्या आयुष्यातील असे 1000 दिवस. कोणाच्या आयुष्यातील? तर ते जे कपल आहे, जे जोडपं आहे त्याच्या आणि त्यांच्या बाळाच्या. का बरं? तर आपण आता बघितलं, की ह्या सगळ्या गोष्टींचा अ, अ, आपल्या डाएटचा आपल्या सवयींचा त्या बाळावर परिणाम होत असतो आणि तो ॲक्चुअल कसा होतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर प्री कन्सेप्शनल केअर म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यापूर्वीचे 3 महिने किंवा ते 6 महिने पण असू शकतात जर त्या पॅरेंट्सनी ठरवलं तर, की जेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा अ, अ, प्रदीर्घपणे विचार करून ते करेक्ट करायला पाहिजे आणि मगच तुम्ही मनाची, शरीराची तयारी झाल्यानंतरच प्रेग्नन्सी प्लॅन करायला पाहिजे. त्यानंतर प्रेग्नन्सीचा जो पार्ट असतो तो 40 आठवड्यांचा म्हणजे 9 महिन्याचा असतो. आणि त्यानंतर जे पहिले 2 वर्ष असतात बाळाच्या आयुष्याचे, त्याच्यामध्ये 80% मेंदूचा डेव्हलपमेंट होत असते. तर काही गमतीदार गोष्टी मी तुम्हाला आता सांगते, की आपण हे पेशींचं बनलेलो असतो. जेव्हा गर्भधारणा होते, तेव्हा एक पेशीय जीव असतो. त्यामध्ये 23 गुणसूत्र आईची आणि 23 गुणसूत्र वडिलांची असतात. अशा 46 गुणसूत्रांची आपल्या ह्युमन पेशी तयार होते आणि त्याच्यामध्ये मग काय होतं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्या पेशींचा नंबर वाढतो. एकाच्या 2 होतात, 4 होतात, 8, 16, 32 अशा त्या मल्टिप्लाय होतात डबलच्या रेटमध्ये. त्याच्यासोबतच त्यांच्यात काय होतं डिफरन्सिएशन म्हणजे वेगवेगळ्या पेशी तयार होतात. सुरुवातीला एकच पेशी असते आणि मग नंतर हळू त्यांच्यात डिफरन्सिएशन तयार होतं म्हणजे मेंदूच्या पेशी वेगळ्या तयार होतात, मसल्सच्या वेगळ्या, हाडांच्या वेगळ्या, कातडीच्या वेगळ्या, लिव्हरच्या वेगळ्या, किडनीच्या वेगळ्या. आता हे सगळं कसं घडतं? कशामुळे? तर आपल्या पेशींना मेमरी असते.
तर यामध्ये जर थोडा जरी बिघाड झाला तर आपण त्याला काय म्हणतो? आजार. आणि याचं जर ऑप्टिमम लेव्हल तुम्हाला हवी असेल, तर मग तुम्ही करायला नको प्रिपरेशन. बघा एक छोटं उदाहरण देते. जर तुम्ही गाडी घ्यायची ठरवली, तर तुम्ही किती सर्च करता, YouTubeवर रिव्ह्यूज बघतात. मग वेगवेगळ्या शोरूममध्ये जाऊन तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेता. किंवा कुठलीही छोटी वस्तू घ्यायची असली, तर आपण खूप जास्त त्याबद्दल विचार करतो. मग हा जो एवढा मोठा निर्णय आहे, बाळ होऊ देण्याचा, त्यासाठी नको का विचार करायला, की माझं शरीर परफेक्ट तयार आहे का? माझं मन तयार आहे का? आणि अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या ते कपल राईट डाउन करू शकतं आणि त्यानुसार मग ते त्यावर पॉझिटिव्हली पावलं उचलू शकतं. तर बघा 2 प्रकारची मेमरी असते या गर्भार काळामध्ये बाळाची. एक असते इम्प्लिसिट मेमरी आणि एक असते एक्सप्लिसिट मेमरी. इम्प्लिसिट म्हणजे काय? की एकदा ती मेमरी आल्यानंतर ती पर्मनंट लाँग टर्मसाठी राहते. जसं आपण साधं उदाहरण घेऊया सायकल चालवणे किंवा स्विमिंग करणे. एकदा ती गोष्ट शिकल्यानंतर जर आपण मध्ये काही वर्ष नाही चालवली सायकल, तरी जेव्हा आपल्याला सायकल मिळाली तर ती आपल्याला सहजच चालवता येते. तर ही जी इम्प्लिसिट मेमरी असते, ही बेसिकली खूप चांगल्या प्रमाणात फॉर्म होऊ शकते गर्भारपणामध्ये. ती कशी होते, ही जेव्हा तुम्ही आमची गर्भशाळा अटेंड करणार आणि त्याच्यामधल्या ॲक्टिव्हिटीज करणार, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मला काय म्हणायचंय. त्यानंतर पेशींचं आपण बघितलं की त्या मल्टिप्लाय होतात आणि त्या डिफरन्शिएट होतात आणि हळू-हळू मॅच्युअर होतात. तर बघा आपल्या जे शरीर आहे याच्यामध्ये 37 ट्रिलियन्स एवढ्या सेल्स असतात. 1 ट्रिलियन म्हणजे एकावर 12 शून्य आणि त्या सगळ्या पेशी छान हार्मनीमध्ये, सिंक्रोनीमध्ये काम करत असतात. आता जन्माच्या वेळी हे जे बाळ आहे, या बाळाच्या मेंदूमध्ये 100 बिलियन एवढ्या पेशी असतात. आहे ना मजेदार? म्हणजे तुमचे जे 80% ब्रेन आहे हा जन्माच्या वेळेस अ, तुमचं जे ब्रेनची साईज आहे ती 80% तुमच्या 2 वर्ष पूर्ण होण्याच्या काळामध्येच कंप्लीट झालेली असते. यावरून तुम्ही इमॅजिन करा, की हा काळ किती महत्त्वाचा आहे त्या गरोदर स्त्रीनी आनंदी राहण्याचा आणि त्या बाळासाठी बेस्ट देण्याचा. त्यानंतर आणखी पुढचं एक गोष्ट मला सांगायची आहे, की ही जी पेशी असते, या पेशीमध्ये डी असतं, ज्याला आपण गुणसूत्र असं म्हणतो. तर ते असे छान एका पद्धतीने असे टाईटली पॅक्ड असतात. जर त्यांना आपण असं एका रांगेमध्ये लांब केलं, तर एका गुणसूत्राची जी लांबी आहे ती 6 मीटर एवढी लांब असते. आणि आपल्या पेशींचा आकार केवढा असतो? अगदी मायक्रॉन्समध्ये खूप लहान. म्हणजे ते असे घडी करून 10,000 पटीने घडी करून एकेका पेशीमध्ये एक-एक गुणसूत्र देवानी ठेवलेला आहे. म्हणजे देव हा किती मोठा आर्टिस्ट आहे हे तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा करण्यासाठी शास्त्रज्ञ त्यांच्या आयुष्याचे 20-20, 30-30 वर्ष इन्व्हेस्ट करतात आणि मग आपल्याला ह्या गोष्टी कळतात. तर बघा, जेव्हा कुठलीही पेशी तयार करायची आहे, तर त्या पेशीला प्रोटीन तयार करावे लागतं. आता जेव्हा ती एक पेशीचा आहे आपला झायगोट ज्याला आपण म्हणतो, जेव्हा बाळ तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा एक पेशी असतं आणि त्याच्यानंतर त्यात वेगवेगळ्या पेशी तयार होणे. त्यासाठी वेगवेगळे प्रोटीन तयार करणे. ही प्रक्रिया इतकी क्लिष्ट आणि इतकी सुंदर आहे समजायला, की ती जर त्या आईने समजून घेतली, तर तिला डेप्थमध्ये कळेल, की हे प्रेग्नन्सी जे पिरियड आहे माझा, हा किती इम्पोर्टंट आहे. आता मी तुम्हाला जर एक प्रश्न विचारला, की आपलं भविष्य काय आहे? आपलं भविष्य टेक्नॉलॉजी आहे? आपलं भविष्य आर्टिफिशियल इंटेलिजंट आहे? का आपलं भविष्य आपल्या घरात जन्माला येणारं बाळ आहे? तर समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला, की कुठल्या-कुठल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या बाळामध्ये एक्स्पेक्ट आहे? तर बहुतेक वेळा मला उत्तर मिळतं, की माझं बाळ गोरं असलं पाहिजे. दिसायला सुंदर असलं पाहिजे. मग काही म्हणतात, की ते निरोगी असलं पाहिजे, त्यांना काही आजार नको. पण अशा दृष्टीने का नाही विचार करत, की ते गुणांनी संपन्न असलं पाहिजे? असा विचार तुम्ही करू शकता, की ते कलेमध्ये संपन्न असू शकतं. त्याचा बिहेवियर चांगला असला पाहिजे. आता बघा जर तुम्ही मी ॲडोलसन्स क्लिनिक पण माझ्याकडे पेशंट येतात मुली, की ज्यांना खूप बिहेवियरल प्रॉब्लेम आहेत. हल्ली काय झालेलं आहे, की आई-वडील भूक लागण्याच्या आधीच मुलांना खाऊ घालतात. त्यामुळे त्यांना भूकच कळत नाही. त्यांना जबाबदारीची कुठलीही जाणीव आई-वडील होऊ देत नाही. त्यामुळे त्यांना कुठलीच जबाबदारी कळत नाही. मग जेव्हा अ, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये
कुठल्या संकटाला किंवा कुठल्याही प्रॉब्लेमला फेस करावं लागतं, तेव्हा त्यांना ते कोप अप करू शकत नाही. कारण की तसं ट्रेनिंग किंवा कंडिशनिंगच झालेलं नसतं. तर आपल्या मेंदूला ना नॅचरल अडॅप्टेशनची सवय असते. जर तुम्ही जसं त्याला ट्रेन करणार त्या प्रकारे त्या बाळाची किंवा त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी तयार होत असते. त्यासाठी आपल्याला एक बेसिक पासून परत सांगते, की गुड क्वालिटी चं शुक्राणू पुरुषाकडून आणि गुड क्वालिटीचं स्पर्म स्त्रीकडून, ह्या 2 गोष्टी असणे अतिशय आवश्यक आहे. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल, की ही जी डाव्या बाजूचं चित्र आहे, याच्यामध्ये एक जमीन दाखवली आहे, की अ, ज्याला आपण म्हणू, की तयार केलेलीच नाहीये. त्याच्यामध्ये अ, नांगरणी, वखरणी काही केलेलं नाहीये. खत ॲड केलेलं नाहीये. आणि ही उजव्या बाजूला जे चित्र दिसतंय, याच्यामध्ये छान त्यांनी शेतकऱ्यांनी प्रिपरेशन केलेलं आहे पावसाळ्याच्या पूर्वीच, आणि आता ते तयार आहे. तर हे उदाहरण मला याच्यासाठी द्यायचं आहे. ह्याचप्रमाणे तुम्ही विचार करायला पाहिजे प्रेग्नन्सी राहण्यापूर्वी, की हाऊ शुड आय प्रिपेअर? मी कशी तयारी करू माझ्या मनाची, माझ्या शरीराची एक बेस्ट संतती, एक जे आपण म्हणतो व्हर्च्यू बेबी जन्माला घालण्यासाठी मी स्वतः कशी तयार होऊ? आता बघा, आपण या रोपट्याचं उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला छान कळेल. तर हे नुकतंच त्याला स्प्राउटेड झालेलं आहे आणि ते छोटंसं असं एक रोपटं मी दाखवलेलं आहे. तर त्याला काय लागतं खरं सांगा वाढीसाठी? तर एक चांगली सकस जमीन, ज्याच्यामध्ये सगळी खनिजे आहेत. त्यानंतर हवेतील ऑक्सिजन, प्राणवायू, त्यानंतर पुरेसा सूर्यप्रकाश, आणि हा जो आहे हा काळजी घेणारा हात. सेम हेच प्रत्येक जीवासाठी लागू पडतं. हेच आपल्या ह्युमनसाठी, माणसांसाठी पण लागू पडतं. समजा जमीनच निकस नाहीये, तिने अ, कुठलातरी आजार आहे त्या स्त्रीला आणि तिने तो नाही लक्षात घेतला. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक मुलगी होती, तिला खूप जास्त प्रमाणात थायरॉइड होता. पण ती खूप प्रेशरमध्ये होती आणि तिने नाही सांगितलं लग्न झाल्यानंतर तिच्या घरच्यांना, की मला असा-असा प्रॉब्लेम आहे, आणि तिला हाय डोसमध्ये थायरॉइडच्या मेडिसिन चालू होत्या. मग त्या अब्रप्टली तिने बंद केल्या. नशिबाने ती लगेच पहिल्या 2 सायकलमध्ये कन्सीव्ह झाली, आणि मग अंधश्रद्धेमुळे त्यांनी नाही नेलं तिला दवाखान्यात, की 3 महिन्यापर्यंत डॉक्टरकडे जायचं नसतं. आणि कोणाला काही सांगायचं पण नसतं. जसं 3 महिने होऊन जातील तसं जायचं, असं तिला तिच्या घरातल्या मोठ्यांनी सांगितलं. मग ती आल्यानंतर मला असं जाणवलं, की तिचं शरीर खूप सुजलेलं आहे. तिचे जॉइंट्स खूप सुजलेले आहेत, दुखतायत, आणि तिचा चेहरा पण असा वेगळा पफी दिसतोय. मी तिला म्हटलं काही टेस्ट करून घेऊया. आणि मग त्या टेस्टमध्ये असं आढळलं, की अनकंट्रोल तिला हायपोथायरॉइडिझम होता. आणि जेव्हा खूप तिला शांततेने विचारलं, तेव्हा तिने सांगितलं, की मला असा-असा पूर्वी प्रॉब्लेम होता. पण भीतीमुळे मी काहीही सांगू शकली नाही. तर प्लीज, जे कोणी आज माझं ऐकत आहात, त्यांनी असा कुठलाही अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका, आणि अ, मन मोकळेपणाने प्रत्येक गोष्ट आपल्या पार्टनर सोबत शेअर करा. पहिले ती गोष्ट नॉर्मल झाल्यानंतरच तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आता लाईफस्टाईल चेंजेस बद्दल मी थोडं बोलले होते, की लाईफस्टाईल कशी आहे आता सगळ्यांची. तर प्रत्येकाचा एक मित्र आहे, कोणाचा खिशात ठेवलेला असेल, आता कोणी समोर ठेवला असेल, किंवा कोणी आता त्या मित्राद्वारेच माझी मीटिंग ऐकत असेल. कोण आहे तो मित्र? जो एकदम अनअवॉइडेबल पार्ट आहे आपल्या आयुष्याचा. तो म्हणजे आपला सेल मोबाईल. फोन. सेल फोन शिवाय आजकाल कोणी राहू शकत नाही. अगदी रस्त्यावर भाजी विकणारा असो किंवा एखाद्या कॅसलमध्ये राहणारा, महालात राहणारा पण असो, त्याला मोबाईल शिवाय होत नाही. पण मग त्याच्यामध्ये पण आता शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, की गुड स्क्रीन टाईम आणि बॅड स्क्रीन टाईम असे 2 डिव्हाईड करा. समजा तुम्ही तुमच्या स्क्रीनवर काम करत आहात आणि तुम्हाला त्याची मिळकत आहे, तुम्ही त्याच्याद्वारे पैसे कमवताय. तर ठीक आहे, की तुम्हाला कॉम्प्युटरवर काम करावं लागतं. तुम्ही एक आय-टी प्रोफेशनमध्ये किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये आहात आणि ते तुम्हाला आवश्यक आहे. त्याला पण तुम्ही टाईमची लिमिट लावा. पण तुम्ही अनलिमिटेड रीलच बघताय किंवा तुम्ही वेब सीरीज बघताय.
तर त्याला आपण काय म्हणूया, बॅड स्क्रीन टाईम. आणि त्याचे असंख्य आपण म्हणू तोटे, जे आत्ता तुम्हाला नाही लक्षात येणार, पण पुढल्या 10-15 वर्षामध्ये अजून वेगळे आजार खूप येतील जन्माला ह्या तुमच्या नवीन मित्रामुळे. त्यामुळे स्वतःला काय प्रश्न विचारायचा, की मी गुड स्क्रीन टाईम आहे माझा का बॅड स्क्रीन टाईम आहे? आणि जास्तीत जास्त माझा स्क्रीन टाईम कधी आहे? रात्री एकदा चेक करा, की तुम्ही किती वेस्ट केलाय तुमचं लाईफ या मोबाईलमुळे. त्याचं जे रेडिएशन असतं, त्यामुळे तुम्हाला हानिकारक आहेच. आणि ज्या काही रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज तुम्ही करायला पाहिजे, काही ज्या मेडिटेशन करायला पाहिजे किंवा ज्या चांगल्या ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे, तुम्ही तुमचा क्वालिटी टाईम फॅमिलीचा जो आहे, तो सगळा वेळ कशामध्ये घालवता? तुमच्या मोबाईलमध्ये. तर मोबाईल हा याच्यावर स्वतःला काम करणं खूप आवश्यक आहे. ज्या खरंच खूप कॉन्शियस असतील, की आता मला प्रेग्नन्सी राहू द्यायची आहे, त्यांनी प्लीज एक नोटबुक घ्या आणि पेन घ्या आणि त्याच्यामध्ये पहिला शब्द लिहा, गुड स्क्रीन टाईम व्हर्सेस बॅड स्क्रीन टाईम. आणि स्वतःचंच नंतर रोज इंट्रोस्पेक्शन करा, की मी बरोबर करते आहे का चूक? त्यानंतर ज्या महिला मेट्रो सिटीमध्ये राहत आहे, ज्या खूप सेल्फ इंडिपेंडंट वगैरे म्हणतात, त्यांना ॲडिक्शन्स पण बऱ्या प्रमाणामध्ये आता फिमेल्समध्ये सुद्धा वाढलेले आहेत. तर एक फिटल अल्कोहोल सिंड्रोम असतो, की जर तुम्ही अल्कोहोलचं सेवन करत राहिले प्रेग्नन्सीच्या पहिल्या काळामध्ये, तर तुम्हाला ॲबनॉर्मल बेबी होण्याची शक्यताचे चान्सेस बऱ्याच प्रमाणात वाढतात. स्मोकिंग असेल, जर पार्टनर जरी करत असेल, तर ते पॅसिव्ह स्मोकिंगमुळेही बाळाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर तुमच्या उठण्याच्या वेळा, तुम्ही किती प्रमाणात तुमचं बॉडी हायड्रेटेड ठेवताय, पाणी पिताय की नाही पुरेसं का नाही? तुम्ही कसा आहार घेताय? आहारावर जेवढं बोललं तेवढं कमी आहे. पण मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगेल, की जे सात्विक आहे, जे देवांच्या प्रकृतीने किंवा परमेश्वराने जे नैसर्गिक दिलेलं आहे, त्याचा जास्तीत जास्त भाग तुमच्या जेवणाच्या प्लेटमध्ये ॲड करा. जे कमीत कमी प्रोसेस्ड आहे. तर सॅलड जे आहे, जसंचं तसं प्रकृतीने तुम्ही ते तुमच्या ताटात घेऊ शकता. फळं जसे तसे खाऊ शकता. सुकामेवा आहे. ज्यांना सुकामेवा नाही परवडत त्यांनी भिजवलेले शेंगदाणे, खजूर, राजगिरा लाडू ह्या गोष्टींना जर ॲड केलं, तर तुम्हाला काही महागड्या सुकामेव्याकडे जाण्याची गरज नाही. फक्त जी आपण म्हणतो जागरूकता, अवेअरनेस मला आहे का, की माझं न्यूट्रिशन हे बेटर असलं पाहिजे माझ्या बाळासाठी. आणि मग मी कसं माझं पॅकेज फूड बंद करून माझ्या बाळाला खूप साऱ्या टॉक्सिन्स पासून वाचवू शकते. पुढे आपण स्लाइडमध्ये बघूया, की कुठले भयानक टॉक्सिन्स असतात, कुठल्या पदार्थांमुळे, की जे तुम्हाला माहीत सुद्धा नसतं. त्यानंतर वेटवर आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. स्ट्रेस पण डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. सप्लिमेंट बद्दल मी ऑलरेडी बोललेली आहे. आणि लॅबोरेटरी टेस्ट जर आपण म्हटलं, तर बेसिक तुम्ही तुमचा हिमोग्राम जो आहे, कंप्लीट हिमोग्राम म्हणजे तुमच्या रक्तातील ज्या पेशी आहेत, तुमचं हिमोग्लोबिन, तुमच्या प्लेटलेटचं प्रमाण हे बरोबर आहे की नाही ते चेक करायला पाहिजे. रक्तगट, तुमचा ब्लड ग्रुप टायपिंग. त्यानंतर थायरॉइड टेस्टिंग मस्ट आहे प्रेग्नन्सीच्या आधी करण्याचं. तुमच्या आई-वडिलांना जर हिस्ट्री असेल कुठल्या आजाराची, जसं की डायबिटीज आहे किंवा ब्लड प्रेशर आहे, तर त्या दृष्टीने तुमच्या वयानुसार तुम्हाला डॉक्टर टेस्ट सजेस्ट करतील, त्या तुम्ही करायला पाहिजे. समजा आता तुमच्या आई किंवा वडिलांना डायबिटीज आहे, तुमचं वय ऑलरेडी 30 आहे, वजन खूप जास्त आहे. तुम्ही HbA1c नावाची एक टेस्ट करायला हवी, की ज्यामध्ये तुम्हाला समजतं की तुमचा डायबिटीज कुठल्या लेव्हलवर आहे, जास्त प्रमाणात आहे का कमी आहे. आणि मग त्यानुसार तुम्हाला डॉक्टर जर HbA1c खूप वाढलेलं असेल, तर सांगतील की तुम्ही 3 महिने व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या. यू रिड्यूस युअर वेट, यू रिड्यूस युअर HbA1c आणि मग तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करा. कारण हे जे वाढलेलं शुगर आहे ना मैत्रिणींनो, यामुळे सुद्धा व्यंग होण्याची जे बाळांची जो रेट आहे तो खूप जास्त. त्यामुळे तुमचं डायबिटीज सुद्धा कंट्रोलमध्ये पाहिजे. आता काही-काही स्त्रियांना काय असतं, की आधीपासूनच ब्लड प्रेशरची गोळी असते. तर मग ह्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये काही ब्लड प्रेशरच्या गोळ्या ह्या कॉन्ट्रा इंडिकेटेड असतात. म्हणजे त्या नाही घेता येत तुम्हाला. तर मग अशा गोळ्या तुम्हाला बंद करून त्या पण डॉक्टरकडनं बदलाव्या लागतात. त्यानंतर मग काही जे फॅमिलियल आजार असतात, जसं मी म्हटलं सिकल सेल एनिमिया आहे, थॅलेसेमिया आहे किंवा काही ब्लीडिंगचे डिसऑर्डर, अशा कुठलीही सिग्निफिकंट हिस्ट्री जर तुम्हाला कल्पना आहे, की तुमच्या आई-वडिलांना किंवा तुमच्या आईच्या आईला किंवा मावशीला खूप जवळच्या नातेवाईकांना आहे, तर तुम्ही त्या अकॉर्डिंगली टेस्ट करून घ्यायला हव्यात.
आता हा एक हाईट आणि वेटचा एक ढोबळमाळ आणि आपल्या इंडियन याच्यातला चार्ट आहे. तर आपण 2-3 व्हॅल्यू बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला काय म्हणायचंय. समजा एखादी महिला 5 फूट उंच आहे, तर तिची जी वजनाची रेंज आहे ती आहे 50 ते 54. म्हणजे 5 फुटाच्या उंचीला तुम्हाला 50 ते 54 हे वजन ॲडिक्वेट आहे. आता याच्यात तुम्ही खूप आउट ऑफ द असे समजा 1-2 केजी हिअर अँड देअर इज ओके, की समजा तुमचं 55 आहे, 56 आहे, तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जर एकदम 5 केजी, 10 केजी जास्त आहात, तर मग तुम्ही कमी करायला पाहिजे. खूप कमी वजनही धोकादायक आहे, तर ते सुद्धा तुम्ही करेक्ट करायला पाहिजे. आता बघा 5 फूट 6 इंच घेऊया आपण. तर 5 फूट 6 इंचला तुम्ही याचा स्क्रीनशॉट किंवा फोटो घेऊन ठेवू शकतात. 58 ते 64 समजा. इतकं तुमचं वजन या रेंजमध्ये असायला हवं. समजा 5 फूट 8 इंच आहे तुमची उंची, तर मग 62 ते 66. आता हे लक्षात ठेवायला तुम्हाला कठीण वाटत असेल, तर अजून एक सोपा फॉर्म्युला आहे, की तुम्ही तुमचं जे अ, तुमची उंची सेंटीमीटरमध्ये मोजायची आणि समजा तुमची उंची 160 आहे. तर त्याच्यातून तुम्ही 100 वजा करायचे. तर मग 60 तुमचं ढोबळ वजन आहे, की जे ठीक-ठाक आहे. त्याच्या खूप जास्त किंवा कमी असेल, तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचं वेट मॅनेजमेंट करायला हवी. त्यासाठी तुम्ही तुमच्या डायटिशियनचा सल्ला घेऊ शकता. आता काही फॅक्ट्स मी तुम्हाला सांगते, की जे अतिशय डोळे उघडणारे असे आहेत. तर जसं मी बोलले, की शास्त्रज्ञ त्यांचं आयुष्य वेचतात आणि मग काही हायपोथेसिस मांडतात. तर हे डॉक्टर डेव्हिड पार्कर आहेत, ज्यांनी एक हायपोथेसिस मांडलेला आहे, फिटल ओरिजिन ऑफ अडल्ट डिसीजेस. म्हणजे ज्या स्त्रिया माल न्यूट्रिटेड आहेत, म्हणजे ज्यांना पुरेसं जेवण किंवा सप्लिमेंट्स ह्या मिळालेल्या नाही आहेत आणि ज्या टॉक्सिन्सला एक्सपोजर झालेल्या आहेत, अशा स्त्रियांच्या बाळाच्या डी मध्ये गरोदर काळामध्ये काही असे बदल घडून येतात, की ज्यामुळे त्यांना ते जे बाळ आहे मोठं झाल्यानंतर त्याला शक्यता वाढतात हृदयविकार होण्याची किंवा टाइप 2 डायबिटीज होण्याची किंवा लठ्ठ होण्याची. तर याच्यावर त्यांनी खूप केस कंट्रोल स्टडी केला आहे. हे एक वर्ल्ड फेमस शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी हे हायपोथेसिस मांडलेलं आहे. आता यातून आपल्याला काय घ्यायचं आहे, की हे जे पर्मनंट चेंजेस होतात बॉडीमध्ये बाळाच्या, ते न होण्यासाठी आपण काय करू शकतो. तसेच हे डॉक्टर थॉमस वर्नी आहेत. हे अमेरिकेला असतात. तर यांनी पण यांच्या आयुष्याचे जवळपास 30 वर्ष वेचलेले आहेत. त्यांची खूप मोठी असोसिएशन आहे आपा नावाची, ज्याच्यामध्ये ते मेन काम करतात मनावर. की तुझ्या ज्या आईची एन्व्हायर्नमेंट आहे, म्हणजे जे वातावरण आहे. वातावरण इन द सेन्स की आतमधलं वातावरण आणि तिच्या आजूबाजूचं वातावरण. आतमधलं वातावरण म्हणजे काय? जे आपण आता बघितलं तेच. की तिच्या शरीराची स्थिती, तिच्या मनाची स्थिती ओके आहे का? ती हॅपी आहे का? ती रेडी आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचा खूप खोलवर संबंध आहे बाळाच्या वाढीसाठी. ते खूप एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनवर विश्वास करतात हे परदेशातील लोक. तर त्यांचे खूप केस कंट्रोल स्टडी असे आहेत आणि त्यांनी असे निष्कर्ष काढलेले आहेत, की ह्या सगळ्या गोष्टींचा खूप जवळचा संबंध आहे आणि ती गोष्ट आपण बदलू शकतो. जसं मी तुम्हाला म्हटले, की प्रत्येक पेशीमध्ये एक डी असतो. डी हा एक कोडिंग डिव्हाइस आहे. तर ह्या कोडिंग डिव्हाइसला एक्सप्रेस होण्यासाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर वातावरण असतं. जसं आता आपण त्या छोट्या रोपट्याचं उदाहरण बघितलं, त्याच्यामध्ये सगळं फेव्हरेबल दाखवलेलं आहे मी. आता असं इमॅजिन करा, की ते रोपटं तसंच ठेवलेलं आहे आणि जमीन कडकडीत वाढलेली आहे. पाणी नाहीये त्या जमिनीमध्ये अजिबात. कुठलंही मिनरल नाही आहे. अ, कोणीही काळजी घेणारं नाहीये. आता त्याची वाढ कंपॅरेबल राहील का ह्या आपल्या प्लांट जो आपण चित्रात दाखवलाय? तर नाही. म्हणजे ह्या एन्व्हायर्नमेंटची खूप जवळचा संबंध आहे तुमच्या बाळाच्या वाढीसाठी. आणखी एक शास्त्रज्ञ आहे ज्यांची स्लाईड माझ्याकडे नाही आहे. ज्यांचं नाव आहे ब्रूस लिप्टन. तर त्यांनी सुद्धा त्यांच्या पुस्तकात जे वर्ल्ड फेमस पुस्तक आहे बायोलॉजी ऑफ बिलीफ, त्यात त्यांनी तेच म्हटलंय, की तुमच्या इंटरनल एन्व्हायर्नमेंटचा, वातावरणाचा, तुमच्या एक्सटर्नल एन्व्हायर्नमेंटचा, तुमच्या फॅमिली सपोर्टचा, तुमच्या बाळाच्या वाढीवरचा खोलवर संबंध असतो. आता बघा ही पुढची स्लाईड आहे. याच्यामध्ये अ, वय दाखवलेलं आहे मी, की कुठल्या वयामध्ये आपल्या स्त्रीच्या शरीरामध्ये किती स्त्रीबीज असतात. स्त्रीबीज म्हणजे
ज्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सी राहते ती स्त्रीबीज. तर जन्माच्या आधी जवळपास 10 लाखापेक्षा जास्त असतात. पण जेव्हा ती मुलगी वयात येते, 12-15 वर्षाची असते, तेव्हा त्या 10 लाखापैकी फक्त 3 ते 5 लाख स्त्रीबीज तिच्या शरीरामध्ये उरतात. आता दर महिन्याला पाळी येते, तेव्हा दर महिन्याला काही स्त्रीबीज तयार होतात, राइट? तर मग हा जो कार्यक्रम आहे ना, रेग्युलर पाळीचा, हा वयाच्या 28व्या वर्षापर्यंत एकदम छान असतो. कारण वयाच्या 28व्या वर्षापर्यंत आपल्या शरीरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये स्त्रीबीज असतात. पण नंतर बघा तो ग्राफ कसा झालेला आहे. 28 ते 30 मध्ये ती हळू कमी व्हायला लागतात आणि जसं 32 नंतर अचानक स्त्रीबीजांची संख्या कमी व्हायला लागते. त्यामुळे मुलींनी थोडा विचार करायला पाहिजे, की आपण कोणत्या वयात प्रेग्नन्सी प्लॅन करायला हवी, की ज्यामुळे आपल्याला नॅचरल प्रेग्नन्सी कन्सेप्शन राहील. आता ही बघा, ही खूपच इंटरेस्टिंग स्लाइड आहे. कोणाला झोप येत नाहीये ना माझ्या लेक्चरनी? हेवी होतंय का थोडं? नाही मॅम, छान आहे. तर बघा, ताणासाठी ही आकृती आहे. आता मराठीमध्ये आकृती बनवायला मला थोडं शक्य नाही, पण मी सांगण्याचा प्रयत्न करेल जितकं मला जास्त सोपं करून सांगता येईल. तर जो ताण असतो, जेव्हा पण बघा, कुठलं पण भीतीची एक सिच्युएशन घेऊया आपण. जसं तुम्हाला अचानक तुम्ही एखाद्या छान वॉकला गेले आणि तुम्हाला अचानक दिसलं, की तुमच्या समोर वाघ उभा आहे. काय होईल? अचानक तुमच्या मेंदूमध्ये ताणचा सिग्नल आलाय, की हे खूप ताणाची सिच्युएशन आहे. किंवा कुठलीही भीतीदायक कंडिशन, तुम्ही गाढ झोपलेल्या तुमच्या घरामध्ये अचानक तुम्हाला आढळलं, की चोर आलेला आहे. अशी कुठलीही सिच्युएशन जेव्हा होते, तेव्हा काय होतं, की तुमच्या मेंदूमध्ये अचानक काही हॉर्मोन्स तयार होतात. आता हे हॉर्मोन्स जे आहे, हे तुमच्या मेंदूमधून, तुमच्या पिट्युटरी ग्लँडमधून कुठे जातात? तुमच्या ॲड्रिनल ग्लँडवर. हे अशा टोपीसारख्या जे 2 त्रिकोण दिसतात ना, ह्या खालच्या आपल्या किडनीज आहेत आणि वरच्या आपल्या ॲड्रिनल ग्लँड्स आहेत. तर ह्या ॲक्टिव्ह होतात आणि याच्यातून ॲड्रिनालिन नावाचा एक हार्मोन तयार होतो, की जो नंतर एक कॉर्टिसॉल नावाचा एक स्ट्रेस हार्मोन तयार करतो. मग हा हार्मोन काय करतो, की सांगतो फ्लाइट ऑर फाईट. म्हणजे एक तर तू इथून पळून जाऊ शकते किंवा तू वाघाशी फायटिंग करू शकते. आता ते तुम्ही ठरवायचं, की आपल्या मसल्समध्ये कितना दम है, आपण फाईट करू शकतो का आपल्याला पळता येईल, राइट? तर मग हा नॅचरल फिनॉमिनन झाला, की कोणतीही भीतीची जी सिच्युएशन आहे, ती हँडल करण्यासाठी प्रत्येक वेळेस माझ्या मेंदूमध्ये हे स्टेप्स बाय स्टेप्स बदल होतात. मेंदू, ही पिट्युटरी ग्लँड आणि हे ॲड्रिनल ग्लँड आणि मग रक्तामध्ये बदल होतात. मग काय बदल होतात मला? जेव्हा मी खूप घाबरलेली असते, तेव्हा एखादी सिच्युएशन तुम्ही आठवा बरं. तुमच्या तोंडाला कोरड पडते, घाम येतो तुम्हाला खूप, कपाळावर पूर्ण पाणी-पाणी, छातीमध्ये धडधड व्हायला लागतं कारण हृदय खूप जोराने पाउंड करायला लागतं. तुमचं जे रक्तपुरवठा आहे ना, तो हातापायांकडे जातो. त्याच्यामुळे हातापायांमध्ये एकदम शिरशिरी येते, गरम वाटतं तुम्हाला आणि तुमच्या आतड्यांचा जो रक्तपुरवठा आहे, तो खूप कमी होऊन जातो. आता ही झाली नैसर्गिक सिच्युएशन तुमच्या फ्लाइट होण्याची. पण जर एखादी स्त्री कंटिन्युअस रोज ताणामध्ये आहे, मग तो ताण त्यांच्या घरातल्या फॅमिली मेंबर्सच्या रिलेशन्सचा असेल किंवा पैशांच्या टंचाईचा असेल किंवा तिला कुठला आजार असेल, कुठल्याही कारणामुळे तिच्या मनामध्ये जर रोजच्या रोज ताण निर्माण होत असेल, तर काय होईल सांगा बरं? हे जे स्ट्रेस हार्मोन आहे, हे रोजच्या रोज तिच्या मेंदूमध्ये गर्दी करायला लागते. मग काय होईल? हळू हा जो फ्लाइट फाईटचा रिस्पॉन्स आहे की नाही, तो कमी व्हायला लागेल आणि दुसरे रिस्पॉन्सेस वाढायला लागतील. तर ते काय होतील? तिची प्रतिकार शक्ती कमी व्हायला लागेल. तिला सहजासहजी कुठलंही इन्फेक्शन व्हायला लागेल. त्यानंतर हीलिंग सुद्धा तिचं स्लो होईल. म्हणजे तिची जी ओव्हरऑल जी हेल्थ आहे, त्याच्यावर खूप बॅड असे इफेक्ट व्हायला लागेल आणि ऑटो इम्यून डिसीजेस पण तिला होण्याची शक्यता वाढेल. म्हणजे ओव्हरऑल जी काही तिची रोगप्रतिकारक शक्ती आहे, ती दाबल्या जाईल आणि तिचं जे काय आपण म्हणू इमोशनल जे भावनिक आरोग्य आहे, ते पूर्णपणे नष्ट झालेलं असेल. त्याच्यामुळे प्री कन्सेप्शनल काळात आणि पहिल्या प्रेग्नन्सीच्या किंवा थ्रूआउट प्रेग्नन्सीच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या जो भावनिक आरोग्य म्हणतो त्याच्यावर खूप जास्त काम करायला पाहिजे, की मी आज हॅपी, आनंदी मोडमध्ये कशी राहू? तर आम्ही आमच्या
जे आम्ही कार्यशाळा घेतो त्याच्यामध्ये आम्ही त्याच गोष्टींमध्ये काम करतो, की कशी ही स्त्री भावनिकरित्या हॅपी राहील. मग आम्ही त्यांना ऍक्टिव्हिटीज देतो, काही गेम्स खेळायला लावतो, काही चित्र रंगवायला देतो आणि ते त्यांना इतके फॅन्टॅस्टिक वर्क करतात त्यांच्या त्या ताणामधून बाहेर टिकण्यासाठी. तर तुम्ही प्रत्येकाने याच्यावर विचार करायला खूप आवश्यक आहे, की आज माझ्या दिवसाचा जो मोस्ट ऑफ द वेळ आहे तो मी ताणामध्ये घालवते का मी आनंदामध्ये घालवते का मी एकदम हॅपी मोडमध्ये घालवते. मग शास्त्रज्ञांनी बरेचशा स्टडीजमध्ये त्यांच्या अशा लक्षात आलेलं आहे, की हे जे स्ट्रेस हॉर्मोन आहे हे बाळावर काय करतात. तर त्यांनी आता त्यांच्याकडे कसा स्टडी असतो, की तो स्टडी असा वर्षानुवर्षे चालतो. आता रिसेंट मी एक स्टडी जमैका या देशामधला ऐकलेला आहे. त्यात त्यांनी काय केलं, की तो जो लहान मुलांचा डॉक्टर होता, त्यांनी रिक्वेस्ट केली युनिसेफ. युनिसेफ ही खूप मोठी संस्था आहे, की जी अशा कार्यांसाठी पैसा देत असते गरीब देशांना. तर मग त्यांनी असे 4 ग्रुप निवडले लहान मुलांचे, जे अतिशय पुअर कंट्री आहे. त्याच्यामध्ये 4 वर्ग केले, की ज्याच्यामध्ये काही एक पहिल्या ग्रुपमधल्या मुलांना त्यांनी जे अतिशय लहान मुलं आहेत 1-2 वर्षाची त्यांच्यापासून ती स्टडी चालू झाली आणि त्याच्यात त्यांनी पहिल्या ग्रुपला कुठलाच काही बदल केला नाही. दुसऱ्या ग्रुपमध्ये त्यांनी चांगलं न्यूट्रिशन दिलं. त्या मुलांना खाण्यासाठी चांगलं दिलं, सप्लिमेंट्स दिले. तिसऱ्या ग्रुपला त्यांनी काय केलं, की त्यांनी खेळणे आणि स्टोरी टेलिंगचा प्रयोग केला. म्हणजे दर आठवड्याला ते जे होते, ते जे लोकं त्या डॉक्टरसाठी काम करायचे, ते त्यांच्याकडे जायचे त्या सेंटरला आणि त्यांना छान खेळणे खेळवायचे आणि त्यांना गोष्टी सांगायचे. हा कार्यक्रम त्यांनी जवळ-जवळ 2-3 वर्ष चालू ठेवला. आणि जो चौथा ग्रुप होता, त्या मुलांना त्यांनी चांगलं खायला पण दिलं आणि चांगले खेळणे पण खेळवले आणि स्टोरी टेलिंग पण केली. आता काय झालं गंमत, की 2-2.5 वर्षानंतर वरून पैसा येणं बंद होऊन गेलं. पण ह्या डॉक्टरनी त्याचा स्टडी चालू ठेवला आणि मग तो स्टडी चालू ठेवला त्यांनी 15 वर्षापर्यंत ते 20 वर्षापर्यंत. मग त्यांनी त्याचे जे निकष मांडले, त्यामध्ये त्याचं असं म्हणणं आहे, की ज्या मुलांना काहीच मिळालेलं नव्हतं आणि ज्या मुलांना फक्त न्यूट्रिशन मिळालं होतं, त्यांची वाढ ठीक-ठाक होती. जे आई-वडिलांसारखेच ते एक सब नॉर्मल आयुष्य जगत होते. पण ज्या मुलांना फक्त स्टोरी टेलिंग आणि गेम्स मिळाले होते आणि ज्यांना चांगलं खायला आणि स्टोरी टेलिंग दोन्ही मिळालं होतं, त्या मुलांनी आउटस्टँडिंग खूप चांगले परफॉर्मन्सेस केले. खूप वर्षानंतर त्यांनी हे बघितलं. तर बघा म्हणजे त्यांनी त्यांचं स्टोरी टेलिंग आणि खेळण्यामधून मला काय सांगायचंय, की त्यांचं भावनिक आरोग्य, त्यांची क्रिएटिव्हिटी त्यांनी वाढवली आणि त्याचे त्यांना खूप सुंदर रिझल्ट मिळाले. तर हे किती आवश्यक आहे ताणावर काम करणं. जर तुम्ही ताणावर असेल तर तुमच्या बाळाला हायपर ऍक्टिव्ह होणे किंवा आत्मविश्वास नंतर कमी असणे, इरिटेबल असणे, कमी दिवसाची डिलिव्हरी होणे, कमी वजनाचं बाळ जन्माला येणे, त्यानंतर प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन सारखे हाय ब्लड प्रेशर ह्या गोष्टींची शक्यता जास्त वाढते जर तुम्ही प्रचंड ताणामध्ये असाल. आता त्याच्या विरुद्ध बघा, दुसरी गोष्ट, त्या दुसऱ्याला काय म्हणतो आपण हॅपी केमिकल्स म्हणजे एंडॉर्फिन्स असं म्हणतो. जसं आता तुम्ही बसलेले आहात, माझं लेक्चर चालू आहे आणि तुम्हाला तुमच्या आवडीचं कोणीतरी एकदम छान डिश आणून दिली. कोणाला रसगुल्ला आवडत असेल, कोणाला जिलेबी आवडत असेल. तर एकदम ती अचानक गोष्ट आली तर तुम्हाला काय होईल एकदम वॉव! मला काय सुंदर मला आत्ता खायचं होतं आणि यांनी आणून दिलं. तर काय होईल अचानक किंवा एखादी असं बघा, की तुम्ही खूप उदास बसलेले आहात, काही ठीक-ठाक घरात नाहीये आणि अचानक एखादी एकदम लहानपणीची जिवलग मैत्रीण तुम्हाला आली आणि तिने तुम्हाला घट्ट पकडलं. कसं वाटेल? एकदम अचानक मेंदूमध्ये एंडॉर्फिन्स तयार होते. बाहेरून तुम्हाला नाही लक्षात येत, पण इतके सुंदर हे केमिकल बदल आपल्यामध्ये होत असतात ना आणि तुमचं पूर्ण भावनिक विश्व त्या तेवढ्या काळासाठी बदलून जातं. तर माझा मेन मोटिव्ह काय आहे, की काहीही तसं न घडताना, कुठलंही कारण नसताना हॅपी, जॉयफुल राहण्याचा प्रयत्न करणे थ्रू आउट प्रेग्नन्सी हा आमच्या प्रोग्रामचा मेन मोटिव्ह आहे. आता नवीन एक कॉन्सेप्ट आहे, जी एक नवीन विज्ञानाची शाखा आहे, ज्याला आम्ही म्हणतो इपिजेनेटिक्स. इपिजेनेटिक्सचं असं म्हणणं आहे, की जसं मी आता बोलले, की हे जे डी-एन-ए आहे, हे खूप कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असतं, जे पेशीमध्ये असं घट्ट असतं बनतं. तर जेव्हा-जेव्हा सिग्नल येतो, की आता मला काहीतरी तयार करायचंय, तेव्हा हे इपिजिनोम नावाचे जे असतात ना, हे एक आपण समजूया केमिकल टॅग्स असतात.
तर हे केमिकल टॅग्स त्या पोर्शन जो डीएनएचा पोर्शन असतो तेवढाच तो उलगडतो आणि त्याच्यावर ते बसतात. आणि त्याच्यात दोन क्लिष्ट गोष्टी असतात, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. तर तेवढं तुम्हाला डीप मध्ये जाण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एवढं समजण्याची गरज आहे की डीएनए ही आपली कोडिंग सिस्टीम आहे. आता या कोडिंगचं डिकोडिंग करायचंय, तुम्हाला काहीतरी तयार करायचंय, प्रोटीन तयार करायचंय, तर तुम्हाला काय लागेल? सिग्नल. मग तो सिग्नल म्हणजे कोण? तर तो आहे तुमचा इपिजिनोम. आता हा इपिजिनोम काय करतो? त्या डीएनए वर बसतो आणि त्याचं ट्रान्सक्रिप्शन करतो आणि पेशीच्या दुसऱ्या भागात जाऊन त्याचा mRNA तयार होतो. mRNA तो जो कोड आहे तो mRNA घेऊन जातो आणि मग नवीन प्रोटीन तयार होतं. आता ही जी प्रक्रिया आहे ना, याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? चांगलं फेवरेबल वातावरण. तर इथे मी एक उदाहरण दिलेलं आहे कुकबुकचं. म्हणजे काय? जेव्हा 20-25 वर्षापूर्वी लग्न व्हायचं ना, तेव्हा आई अशी एक पुस्तक द्यायची महिलांना. तेव्हा YouTube नव्हतं आणि मधुरा रेसिपी वगैरे काही नव्हतं. तर या रेसिपी बुकमध्ये बघून तुम्हाला काही नवीन जिन्नस बनवायचा तर बनवू शकता. आता या रेसिपी बुकमध्ये हजारो रेसिपीज आहेत. पण तुमच्या मुलीला फक्त ह्या 4 आवडतात. बघा. मला हे इपिजिनोम एक्सप्लेन करायचं आहे त्यासाठी मी हे उदाहरण घेतलेलं आहे. आता ह्या 4 मी हे टॅग लावलेले आहेत. तर याला आपण समजूया इपिजिनोम. आणि हे जे ज्या पानामध्ये मी घातलंय ते काय आहे? तुमचं डीएनए कोड. आता मला वेळ लागेल का प्रत्येक वेळेस पान नंबर मी लक्षात नाही ठेवणार. मी लगेच उघडून मला काय लक्षात येईल की माझ्या मुलीची फेवरेट रेसिपी या पानावर आहे. तर लगेच मी त्याचं एक्झिक्युशन करू शकते. म्हणजे हा काय आहे? फक्त एक सिग्नल. आलंय तुमच्या लक्षात? तर हे जे सिग्नल आहे हे तुमच्या एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. एन्व्हायरमेंट हे तुमच्या शरीराच्या आतलं आणि तुमच्या बाहेरचं. मग कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्या एन्व्हायरमेंटवर ऍक्ट करतात? तर ते आहे तुमचं डाएट. तुमचा व्यायाम करतात किंवा नाही करत तुम्ही. तुमचे थॉट्स कसे आहेत? विचार. परत मी थॉट्सवरच येते. त्यानंतर तुमचा ताण तुम्ही किती प्रमाणात घेताय? त्याच्यानंतर जी उष्णता किंवा थंडी आपण जे टेम्परेचर डिफरन्स म्हणू त्याचा सुद्धा या इपिजिनोमवर इफेक्ट होतो. त्यानंतर काही सप्लिमेंट्स. आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये सायंटिस्ट या गोष्टीवर काम करतायत. जर्मनी, फ्रान्स सारखे जे प्रगत देश आहे ते त्या देशामध्ये संस्कृत विषय हा शाळांमध्ये ऑलमोस्ट कंपल्सरी आहे आणि ते त्या प्रेग्नंट लेडीजला प्रेयर्स म्हणायला मोटिवेट करतात आणि ते त्याचे रिझल्ट अगदी सुंदर असे ट्रेमेंडस बघतायत. तर प्रेयर्स आणि मेडिटेशननी सुद्धा तुम्ही तुमचा इपिजेनेटिक सिग्नल बदलू शकता. आता हे दुसरं उदाहरण बघा. जर तुम्हाला ह्या रेसिपी बुकनी लक्षात नसेल आलं, तुम्ही हे इथे स्वेटर विणायचे बॉल असतात ना आपले पूर्वीच्या काळी ज्या महिला 40+ असतील त्यांना असेल सवय. आता आजकाल मुलींना वेळच नसतो त्याच्यामुळे. पण उदाहरण खातीर समजून घ्या की हे वेगवेगळ्या कलरचे उलनचे बॉल्स आहेत. तर हे उलनचे जे बॉल्स आहेत यांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन समजूया. एक प्रकारचा प्रोटीन मेंदूची पेशी बनवेल, दुसरा हृदयाची बनवेल, दुसरा कातडीची बनवेल, वेगवेगळी बनवेल. आणि ह्या ज्या सुया आहेत ना यांना आपण इपिजिनोम असं समजूया. आता जेव्हा ती महिला स्वेटर बनवायला घेईल तेव्हा ह्या सुया ठरवतील की कोणता धागा घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या रंगाचे स्वेटर तयार होतील. शास्त्रज्ञ असं म्हणतात की 99% आपला जो जेनेटिक मेकअप असतो, आपली जी गुणसूत्र असतात ती सगळ्या लोकांची सेम असतात. फक्त 1% जो जेनेटिक सिक्वेन्स आपला बदलल्यामुळे आपले नाक-डोळे वेगळे, आपले स्वभाव वेगळे, आपलं कर्तृत्व वेगळं, आपलं आयुष्य वेगळं, आजार वेगळं, वजन वेगळं, सगळं वेगळं. तर बघा किती इम्पॉर्टंट आहे हे इपिजिनोम की जे तुमच्या जीन्सला एक्सप्रेशन करायचं किंवा नाही करायचं ते ठरवतं. त्यामुळे तुमच्या घरातील जी गरोदर स्त्री आहे तिला किती आनंदी ठेवायला पाहिजे याची तुम्हाला आता थोडीफार आयडिया आलेली असेल. तर हे काही घटक आहेत की जे आपण आता बघितले थोड्या वेळाआधी की जे इपिजिनोमला इफेक्ट करतात. तर याच्यामध्ये ऍडिक्शन सुद्धा आहेत, टॉक्सिन्स आहेत, त्याच्यानंतर वूम टॉक
होम टॉक म्हणजे काय? आपण जो गर्भाशी संवाद करतो. आपल्याला असं का तुमच्यातील मोस्ट ऑफ द लोकांना असं वाटतं, की जेव्हा जन्माला येतं बाळ, तेव्हा तो त्याचा जन्म असतो. मग काही लोकांना वाटतं, की ॲक्चुअल जेव्हा कन्सेप्शन होतं, स्त्री-पुरुष जवळ येतात, तेव्हा बाळाचा जन्म होतो. आणि काही शास्त्रज्ञ असे म्हणतात, की ते कपल जेव्हा एक सकारात्मक ऊर्जेने विचार करतं, की आता मला पॅरेंट व्हायचं आहे, तेव्हापासून त्यांचं पॅरेंट होणं हे सुरू होऊन जातं. तर हे जे थॉमस वर्नी आपण आता बघितले ना, त्यांचं असं म्हणणं आहे, की जे बाळ आहे ते ॲक्टिव्ह लर्नर आहे आतमध्ये आणि त्याच्यावर त्यांचे खूप एक्सटेन्सिव्ह स्टडीज आहेत, सोनोग्राफीचे रिपोर्ट आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की जे बाळाचे कान आहेत, जे डोळे आहेत, त्यांचं जे टच सेन्सेशन आहे म्हणजे स्पर्श ज्ञान, हे सगळं पूर्णपणे विकसित असतं गरोदरपणात. मग आता जर तुम्हाला चांगल्या गोष्टींचं ट्रेनिंग द्यायचं आहे, तर तुम्ही काय करायला पाहिजे? गर्भाशी संवाद. मग गर्भाशी संवाद कसा करणार हे पण आम्ही आमच्या कार्यशाळेमध्ये त्या महिलांना शिकवतो. आता ही खूप स्लाइड इम्पोर्टंट आणि इंटरेस्टिंग आहे. बघा, तुमच्यातल्या किती लोकांना चिप्स आवडतं, आईस्क्रीम, बेकरी प्रॉडक्ट्स, त्याच्यानंतर कोल्ड ड्रिंक्स, गमीज, चायनीज. तर हे जे चमचमीत पदार्थ तुम्ही आजकाल ओव्हर द काउंटर विकत घेऊन खात असता, त्याच्यामध्ये हे घातक प्रकारचे आणि अशी खूप मोठी लिस्ट आहे, की जी त्याच्यामध्ये असतं, जे अन्न टिकवण्यासाठी मदत करतं. त्याला टेस्ट येण्यासाठी, त्याच्या घट्टपणा ग्रेव्हीला घट्टपणा येण्यासाठी किंवा त्याचा शेल्फ लाईफ वाढण्यासाठी. म्हणजे शेल्फ लाईफ म्हणजे काय? तुम्ही बघा घरी दही जमवा. रात्री दही लावलं, की ते छान सकाळी तुम्ही खाऊ शकता. पण तुम्ही 2 दिवस ते तसंच राहू द्या. ते अतिशय खराब होऊन जाणार. जर फ्रिजमध्ये जरी ठेवलं तरी 2 दिवसांनी ते आंबट होऊन जाणार. पण तुम्ही विकतचा दह्याचा डबा आणा आणि 3 दिवस त्याला फ्रिजमध्येच ठेवा, त्याला काहीही होणार नाही. का? कारण त्याला आंबट न होण्यासाठी त्यांनी कुठेतरी प्रक्रिया थांबवण्यासाठी काहीतरी प्रिझर्व्हेटिव्ह टाकलेला असतो, की जो खूप खूप घातक असतो. पण आपल्याला दही लावण्याचा वेळ नसल्यामुळे आपण रेडीमेडच दही आणतो. त्याच्यानंतर हा अजिनोमोटो, MSG हे फ्लेवरिंग एजंट आहेत आणि जे घट्टपणा आणतात तुमच्या आईस्क्रीम्सला, तुमच्या जे काही तुम्ही खाता जंक फूड पॅकेज जे गोड पदार्थ असतात, कॉर्न सिरप असतं, हे अतिशय घातक आहेत. त्यानंतर कलरफुल जे असतात, लहान मुलांना तुम्ही गमीज आणतात, चॉकलेट्स आणतात, तर आर्टिफिशियल कलर सुद्धा खूप घातक असतात. मग हे जर तुम्ही प्रेग्नन्सी पूर्व काळात चालू ठेवला हा कार्यक्रम, तर काय होणार त्यांना? परत इपिजिनोमवर या. म्हणजे ही स्लाइड जर तुम्ही रिलेट केली इपिजिनोमशी, तर तुमच्या लक्षात येईल, की तुमच्या बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटशी तुम्ही खेळत आहात. तर प्रयत्न करा, की तुम्ही होममेडच खाताय आणि ते पण फ्रेश खाताय आणि सात्विक. आता आपण प्री कन्सेप्शन बद्दल बराच वेळ बोललो. थोडं प्रेग्नन्सीच्या काळामध्ये त्याबद्दल येऊया. तर जसं आपल्याला कळतं, की आपली प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे, तर खूप सारे आपल्याला इन्स्ट्रक्शन मिळतात. असं करू नको, अशी बसू नको, असे कपडे घालू नको, असं करू नको. त्यामुळे ती बिचारी काय होते? घाबरून जाते. भीती, कन्फ्युजन, खूप जास्त कन्फ्यूज माइंडमध्ये ती राहते. आणि जर ती एकटी राहत असली कुठल्यातरी मेट्रो सिटीमध्ये, तिला काही सपोर्टिव्ह कोणी आजूबाजूला नसेल, तर मग ती अजून काय होते? लोनली, एकटी. लोनली आणि घाबरलेली. त्यामुळे काय होतं मग? परत तिची मानसिकता बिघडते. पूर्वी काय असायचं बघा, जेव्हा आपले एकत्र जेव्हा लोकं राहायचे म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती आपण ज्याला म्हणू, त्यामध्ये काय असायचं, की तिला हे तिच्या मनावर बिंबवलं जायचं, की ही जी प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरीची जी प्रोसेस आहे, ही एक नैसर्गिक प्रोसेस आहे. है ना? त्याच्यात काही बाऊ करायची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही. उलटी झाली तरी मग सांगायचं, "अगं ठीक आहे ना, होतं असं." मग तिला पण तिच्या कंडिशनिंग होऊन जायचं तिच्या मनाचं, की ठीक आहे, इट्स ओके. आणि मग तिच्या ज्या डिलिव्हरीच्या कळांची तीव्रता पण त्यामुळे कमी होऊन जायची, कारण ती खूप बॅलन्स्ड आणि हॅपी राहायची. पण आता काय झालेलं आहे, की खूप जास्त अवेअरनेस, खूप कॉन्शियसनेस आणि त्यामध्ये आपण अंधश्रद्धेने भरलेलो आहे. त्यामुळे भीती आणि अँक्झायटीमुळे तिची मानसिकता नेहमीच चांगली नसते. तर त्यावर काम करायला आम्ही त्या पेशंटला खूप मदत करतो. मग आम्ही कशी मदत करतो? तर आम्ही त्यांना काही प्रेयर शिकवतो. आम्ही त्यांना ग्रॅटिट्यूड शिकवतो. ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार मानणे. त्यामुळे काय होतं, कंटिन्युअस जर तुम्ही काही पॉझिटिव्ह सिग्नल मेंदूला देत राहिले, तर मेंदू त्याप्रमाणे वर्क करायला लागतो. आपल्याला माहिती आहे आपल्या मेंदूचे 2 भाग असतात. एक कॉन्शियस लॉजिकल माइंड
जो आपला जागेपणी चालू असतो आणि दुसरा अनकॉन्शियस माइंड जो आपल्या झोपेपणी जागी असतो. तर ह्या जो कसे असतात बघा हे दोन माइंड, मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगते, की हा जो लॉजिकल माइंड आहे ना, हा आपला असा शिकलेला ग्रॅज्युएट मुलासारखा असतो आणि हा जो सबकॉन्शियस असतो हा अंगठा बहादर एखाद्या खेड्यातल्या माणसासारखा असतो, की ज्याला लिहिता वाचता नाही येत. पण त्याची गंमत अशी आहे, की जर तुम्ही त्याला तीच गोष्ट परत-परत सांगत राहिले, की आय एम पीसफुल अँड हॅपी, आय एम पीसफुल अँड हॅपी म्हणजे मी शांत आहे, मी आनंदी आहे, मी निरोगी आहे. तर तेच तो ठसवून घेतो, की मी शांत आहे, आनंदी आहे, निरोगी आहे. पण हा जो लॉजिकल आहे, हा प्रत्येक वेळेस आपला लॉजिक वापरत राहतो. मी खरंच शांत आहे का? मी आहे का निरोगी? मला असं तर होणार नाही, मी तसं तर करणार नाही, मग असं होईल का? आणि त्यात मग अजून अंधश्रद्धेने आजूबाजूचे लोकं तिच्या नॉलेजमध्ये भर टाकतात. परवा माझ्याकडे एक पेशंट आली होती. तिला मी तिचं सगळं चेकअप झालं. मी तिला म्हटलं, "छान आहे तुझी तब्येत. आता 3 महिने झाले आहेत पूर्ण. तुझं बाळ पण निरोगी आहे, छान आहे." तर मग तिने मला काय प्रश्न विचारला असेल? ती म्हणे, "मग मी आता हेअर वॉश करू शकते का?" म्हणजे तिच्या घरातल्या लोकांनी तिला 3 महिन्यापासून हेअर वॉश नाही करू दिला, कारण हेअर वॉश केल्याने अबॉर्शन होतं. अशा कितीतरी गोष्टी आहेत, की ज्या आपण आता या जनरेशनला ह्या अंधश्रद्धामधून मोकळं व्हायला पाहिजे आणि तिला थोडंसं सकारात्मकतेकडे वळवायला पाहिजे आणि ज्या गोष्टी ॲक्चुअल फॅक्ट्स आहेत त्याच सांगायला पाहिजे. जसं आता मी म्हटलं, की कसं बाळ हवं तर प्रत्येकाला गोरं बाळ हवं. मग एक ठरलेला प्रश्न मला पेशंट विचारतात, "मॅडम मग आता केशर दिली तर चालेल का?" मी त्यांना म्हणते, "केशर व्यतिरिक्त तुम्ही काय देता?" "नाही मग ते तर काही देत नाही, पण केशर दिली तर चालेल का?" हा प्रश्न एकदम 99% महिला विचारतातच. केशरमुळे खरंच बाळ गोरं होईल का? बाळाचा रंग कातडीचा कसा राहील हे केशर कसं ठरवणार बरं मला सांगा तुम्ही? पण आहेत ह्या गोष्टी खोलवर रुजलेल्या. केशर ही चांगली आहे, जी इम्युनिटी बूस्टर आहे, पण तिच्या कातडीच्या रंगाशी काहीही संबंध नाही. त्यानंतर जसा-जसा पोटाचा आकार वाढतो, तर तिला श्वास घ्यायला त्रास होतो, जीव घाबरतो. मग आम्ही त्यांना ब्रीथिंग टेक्निक शिकवतो. ॲब्डोमिनल ब्रीथिंग टेक्निक्स, की ज्यामुळे त्यांना लगेच मोकळं वाटतं, टेन्शन रिलीफ होतो. मग सूक्ष्म व्यायामांचे त्यांचे सेशन असतात, की ज्यामुळे शरीरामध्ये जो स्टिफनेस आलेला असतो, कंबरदुखी असते मोस्ट ऑफ द स्त्रियांना, पायांमध्ये क्रॅम्प्स येतात, तर ते त्या सूक्ष्म व्यायामामुळे कमी होतात. सॉरी. आणि काही पर्टिक्युलर योगा पोजेस जे आहेत, त्यांना कंबरदुखीचा त्रासही कमी करतात आणि जे त्यांना नॉर्मल डिलिव्हरीच्या त्या पोजेस घ्यायला खूप इम्पोर्टंट काम करतात. आहाराविषयी आपण थोडं पहिले बोललो. तर कसा आहार पाहिजे? तर पहिल्या 3 महिन्यामध्ये अगदी हलका आहार पाहिजे, की जो खूप तळलेला स्पायसी नाही आणि जो कार्बोहायड्रेट रिच आहे. म्हणजे जो गोड आहे, जो घरी बनवलेला आहे आणि जो तेलकट स्पायसी नाही. तर एकदाच खूप हेवी जेवण करण्यापेक्षा जर ती थोडं-थोडं 3 ते 4 वेळा खात राहिली, तर तिला साहजिकच उलटीचा त्रास, मळमळचा त्रास कमी होईल. आणि तिच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी हे समजून घ्यायला गरज आहे, की जेव्हा ती प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह टेस्ट येते, तेव्हा जे पहिले 3 महिने असतात, ते काही-काही मुलींना खूप अनबिअरेबल त्रास होत असतो. त्यांना अन्नाचा वास येतो, सारखी झोप येते. मग तुला जर तू झोपून राहिली, तर तुझं बाळ मतिमंद होईल. असं खूप खोलवर रुजलेलं आहे आपल्या समाजामध्ये, की जर पेशंट जास्त झोपली, तर बाळ मतिमंद होईल. काहीही गोष्टी 2 गोष्टींचा अजिबात एकमेकांशी संबंध नाही. हे सगळं हॉर्मोनल बदलामुळे होत असतं. प्रेग्नन्सी कंटिन्यू राहण्यासाठी आपल्या शरीरामध्ये प्रोजेस्टेरॉन नावाचा एक हार्मोन खूप जास्त प्रमाणात वाढतो आणि तो वाढलेलाच राहतो. मग त्या वाढलेल्या हार्मोनमुळे काय होतं, की तिला उलटीचा त्रास होतो, तिला पोट साफ होत नाही, तिला झोप जास्त प्रमाणात येते. हे सगळं हार्मोनल बदलामुळे असतं. त्याच्यामुळे बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी जर तुम्हाला खरंच करायचं असेल तर जे मी आत्तापर्यंत बोलत आलेले आहे, त्यातले पॉइंट्स लक्षात घेऊन तुम्ही त्या दृष्टीने काम करायला पाहिजे. त्यानंतर मग आपण गर्भसंवादाबद्दल बोललो. आणि ह्या खालच्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, की ज्या आम्ही व्हिजन बोर्ड बनवणे म्हणजे बाळाचं जे तिचे जे बाळाचे गुण ती एक्सपेक्ट करते, त्यांचा एक सुंदर बोर्ड आम्ही त्यांना शिकवतो. त्यानंतर आम्ही काही फॅमिलीचे पण ग्रुप सेशन घेतो, की की हाऊ फॅमिली अँड हसबंड त्यांना त्यांचा प्रवास सोपा करायला मदत करू शकतात. मग हे काही कॉमन डिस्कम्फर्ट आहेत, की जे पेशंटला त्रासदायक असतात. पण मग त्याच्यात घाबरून जाण्याची अजिबात गरज नसते. समजा मळमळ होणे हे 80% महिलांना होतं आणि ते एकदम नॉर्मल आहे.
व्हॉमिटिंग होणे पण नॉर्मल आहे. जर तुम्हाला दिवसातून 1 किंवा 2 व्हॉमिटिंग होत असतील आणि तुम्हाला त्याच्यामुळे वजन कमी होत नसेल तुमचं, वजन जेवढं आहे तेवढं मेंटेन राहत असेल, गर्भाची वाढ व्यवस्थित होत असेल, तुमच्या ॲक्टिव्हिटीज रेग्युलर ज्या आहेत तुमच्या जेवण वगैरे, जेवण बनवणे त्या होत असतील, तर त्या 1-2 व्हॉमिटिंगला काहीही घाबरायची गरज नसते. मग फीलिंग एक्झॉस्टेड म्हणजे तुम्हाला थकल्यासारखं वाटतं. का होतं, की ज्या खूप महिला खूपच बारीक असतात, ज्यांच्यामध्ये ग्लुकोज रिझर्व्हच अजिबात नसतो, तर त्यांनी जे इन्स्टंट गोड पदार्थ जे इन्स्टंट एनर्जी सारखे असतात, की जसे राजगिरा लाडू आपल्याकडे सहजासहजी मिळतात, गूळ शेंगदाण्याची चिक्की, त्यानंतर खजूर, दूध गोड केलेलं, गरम केलेलं, ह्या गोष्टी खाल्ल्याने किंवा फळ मधली जी साखर आहे ती आपल्या आतड्यांना खूप चांगली असते. तर आपले जे सीझनल फळ आहेत, आपल्या भागात होणारी फळं, अशी फळं खाल्ल्याने लगेच तिला त्या एक्झॉशन मधून सुटका मिळते. मग थोडं-थोडं बारीक-बारीक पोट दुखणं ठीक आहे. पण जर तिला जास्तच पोट दुखत असेल आणि तिला चक्कर पण येत असतील, तर मग तुम्ही लगेच दवाखान्यात न्यायला पाहिजे. 3 महिने दवाखान्यात न्यायचं नाही ही आयडिया खूपच चुकीची आहे. मी एक महिला अशी बघितली होती, तिला खूप वर्षांनी तिची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह होती आणि तिचं पोट दुखत होतं. नातेवाईकांनी तिला घरीच ठेवलं, आणलं नाही. कारण तिला असं वाटतं, की दवाखान्यात नेलं तर अबॉर्शन होऊन जाईल आणि तिचं असं बॅड लक होतं, की तिचा गर्भपिशवीत न थांबता तो नाळमध्येच थांबला होता आणि तिथे त्याला फुटून पोटामध्ये पूर्ण रक्तस्राव होऊन गेला. माझ्याकडे येईपर्यंत ती पल्सलेस एकदम म्हणजे तिचं रक्त कमी होऊन गेलं होतं. भरपूर रक्ताच्या बॅग लावून आम्ही तिला सेटल केलं. तर जेव्हा पेशंट म्हणतोय, की मला पोट दुखतंय, तर तुम्ही दवाखान्यात तिला न्यायलाच पाहिजे. हे कन्फर्म करून घ्या, की गर्भपिशवीमध्ये गर्भ व्यवस्थित स्थिरावलेला आहे. त्याची कार्डियाक ॲक्टिव्हिटी जी आहे, ते व्यवस्थित आलेली आहे. हे खूप आवश्यक आहे. त्यानंतर झोप येण्यासारखं वाटण्याबद्दल आपण बोललो, की ते नॉर्मल आहे. आता काही-काही महिलांना सारखं लघवीला जावंसं वाटतं. तर काय होतं बघा, आपली जी लघवीची पिशवी आणि गर्भपिशवी हे एकदम क्लोज प्रॉक्सिमिटीमध्ये असतात एकमेकांच्या. आता जेव्हा पहिले 3 महिन्यामध्ये हा जो गर्भपिशवी हा ऑर्गन आहे हा खालच्याच भागात असतो आणि 4थ्या महिन्यापासून मग तो पोटात बरोबर वाढायला लागतो. आता ही गर्भपिशवी जर अशी बसलेली आहे लघवीच्या पिशवीवर, तर सारखी ती काय करेल, एक प्रेशर निर्माण करेल आणि त्यामुळे तिला सारखं युरिनला जावंसं वाटेल. त्यासाठी पाणी कमी पिण्याची गरज नाही. फ्रिक्वेंट लघवीला जाणे हे एकदम नॉर्मल आहे. बॅकएकसाठी मी तुम्हाला सांगितलं बरेच सूक्ष्म व्यायाम असतात जे आपण करतो. पोश्चरल ॲडवाईस देतो आम्ही त्यांना, की बरेचसे पेशंट असे पोक काढून बसतात. तर ते पोक काढल्यामुळे काय होतं, की पाठीचा कणाच डिस्टर्ब राहतो. तर त्यांना काही एक्सरसाइजेस दिल्या, काही एक पोश्चर करेक्शन सांगितलं, की त्यांना बॅकएकपासून बरं वाटतं त्यांना. त्यानंतर ब्रीथिंग टेक्निक्समुळे आपण हा शॉर्टनेस ऑफ ब्रेथ म्हणजे सारखं जे जीव घाबरण्याचं आहे, ते आपण कमी करू शकतो. पण जर एखाद्या महिलेला हिस्ट्री असली अस्थमाची किंवा ब्रॉन्कायटिसची तर तिने डॉक्टरच्या सल्ल्याने तिचे ते जे लोकल इन्हेलर असतात ते वापरायला काहीच हरकत नाही. मग गॅस, ॲसिडिटी तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, अल्कलाईन डाएट जास्त घ्यायला पाहिजे. म्हणजे जे फळं आहेत, फळं हे अल्कलाईन असतात, जे तुमची ॲसिडिटी बॅलन्स करतात. तुमच्या आहारामध्ये तुम्ही फळं जास्त घ्यायला पाहिजे आणि तिखट, मसालेदार याचं सेवन खूपच कमी ठेवायला पाहिजे. म्हणजे मग तुम्ही तुमच्या ॲसिडिटीवर भरपूर बॅलन्स करू शकता. जसं आपण पूर्वीच्या स्लाईडमध्ये बघितलं, तुमच्या क्रॉनिक ताणाचा, तुमच्या स्ट्रेसचा संबंध सुद्धा ॲसिडिटीशी असतो. जर ती महिला खूप प्रचंड ताणामध्ये असली तरी ती कंटिन्युअस तिची हायपर ॲसिडिटी राहणार. तर मग त्यावरही तुम्ही काम करा. तुमचं पचन सुधारण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय असतात ते तुम्ही करू शकता. वज्रासन खूप छान आहे गॅससाठी, ॲसिडिटी तुम्ही बसू शकता. आणि स्ट्रेस आणि अँक्झायटीवर तर आपण प्रत्येक स्लाईडमध्ये बोलतच आहोत. आता हळू आपण आपल्या शेवटच्या स्लाईडकडे येतोय. तर डिलिव्हरी झाल्यानंतरचा जो पिरियड असतो, त्याला आपण म्हणतो पोस्ट नेटल केअर. तर त्या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही ब्रेस्ट फीडिंग टेक्निक शिकवतो. सर्वात महिला तर पहिलीच टेक्निक जी असते ज्याला आपण कांगारू मेथड म्हणतो, की जन्म झाल्या जर लगेच तुम्ही बाळाला अगदी लगेचच तुम्ही बाळाला अंगावर लावलं, तर त्या बाळाच्या बाळाच्या आईच्या जो याचा वास असतो निप्पलचा त्याने ते बाळ जाऊन लगेचच आईला बिलगतं आणि त्याच्यामुळे लगेच ते लॅक्टेशन डेव्हलप व्हायला मदत होते. मग आम्ही त्यांना काही पोझिशन शिकवतो त्यांच्या डिलिव्हरीच्या प्रकारानुसार, की ज्या त्यांना मदत करतं अंगावर लावण्यासाठी. ज्याला आपण म्हणतो, की परफेक्ट लॅच ऑन म्हणजे जर बाळाच्या आईला जर हे व्यवस्थित जमायला लागलं, की
कशा फिडिंग टेक्निक्स असतात तर तिचे खूप त्रास हे कमी होऊन जातात आणि लवकर लॅक्टेशन डेव्हलप होतं. मग एक्स्ट्रा डाएट आणि सप्लिमेंटची खरं या काळात गरज असते. आपल्या भागामध्ये काय रूढ आहे, की आपल्याकडे पालेभाजीचं पाणी आणि भाकरी देतात तिला खूप दिवस खायला. तर पालेभाजीचं भाकरी आणि पाणी हे गुड आहे, पण ते प्रोटीन डेफिशियंट डाएट आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटीन नाही आहे. तर मग तुम्ही प्रोटीन ॲड करण्यासाठी काय करू शकता? तर तुम्ही तुमच्या प्लेटमध्ये स्प्राउट किंवा डाळ रोज ॲड करू शकता. डाळ आणि आपल्याकडे वेगवेगळ्या डाळी मिळतात. जसं अख्खे मूग असतात. म्हणजे पॉलिश न केलेले वापरले तर तुम्ही बेटर आहे. मग मूग, मटकी, चवळी, तुरीची डाळ ह्या सगळ्या डाळी वेगवेगळे प्रोटीन्स असतात त्यामध्ये. ते प्रोटीन रिच असं डाएट आहे. तर तुमच्या पालेभाजी आणि भाकरी किंवा पोळीसोबत नक्की तुम्ही एक प्लेट डाळ किंवा वरण जे आपण म्हणतो किंवा उसळ त्याच्यात ॲड करायला हवी आणि एक बोल सॅलड ॲड करायला पाहिजे. खूप साऱ्या महिलांना आम्ही आजकाल बघतो, की त्यांना पाईल्सचा त्रास होतो डिलिव्हरी नंतर. कारण त्यांना तेवढ्या प्रमाणात फायबर मिळत नाही. फळं मिळत नाही कारण की बाळाला हे फळ खाल्लं की बाळाला सर्दी होईल, ते फळ खाल्लं की बाळाला खोकला होईल. अशा खूप साऱ्या गैरसमजुतींनी आपण भरलेलो आहोत. तर बघा हे जे सर्दी खोकले आपल्याला का होतात? आपल्या वातावरणात जे व्हायरस असतात त्यामुळे आपल्याला होतात. तर त्याचा आपल्या फळांशी काही एक संबंध नसतो. फक्त आपल्याला नियम काय ठेवायचे, की आपल्या भागातील जे सीझनल फळं आहेत ती ठेवायची आहेत आणि ती ताजी खायची आहेत, ना की ती फ्रीजमध्ये ठेवून खायची. तर त्याचा खूप जास्त चांगला उपयोग आहे लॅक्टेशनसाठी डेव्हलप होण्यासाठी. त्यामुळे फळांचं सेवन हे मस्ट आहे. सॅलड पण द्यायला पाहिजे. ते सुद्धा मुलींना नाही मिळत. एक महिला मला विचारत होती, की "मॅडम माझं बाळ आता झालंय 6 महिन्याचं, तर मग मी आता केळं खाऊ शकते का?" म्हणजे तिला 6 महिन्यापासून खूप इच्छा आहे केळं खाण्याची, पण तिच्या बाळाला होईल त्रास म्हणून नाही मिळत आहे. तर ह्या पण अंधश्रद्धा आहेत. मग सेल्फ केअर आपण असं म्हणतो, की तिला पुरेशी झोप आवश्यक असते. कारण तुम्हाला माहिती आहे, की पहिले 6 महिने आपण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करतो. म्हणजे आपण त्याला कुठलंही अ, वरचं दुसरं अन्न, पाणी वगैरे काही बाळाला देत नाही. फक्त आईचं दूध देतो. मग दर 2 तासांनी तिला उठावं लागतं. त्यामुळे तिला जेव्हा बाळ झोपलेलं राहील, तेव्हा एक्स्ट्रा झोप ही तिला मिळायला पाहिजे. ती पण तिचं जे शरीर आणि मन नॉर्मल ठेवायला मदत करते. तिला एक्स्ट्रा सप्लिमेंट्सची पण गरज असते. जसं आपण गरोदरपणामध्ये 5व्या महिन्यापासून कॅल्शियम सप्लिमेंट देतो. तर असतं 500 मिलीग्राम. पण जेव्हा लॅक्टेशन असतं तेव्हा आपण ते 1000 मिलीग्राम द्यायला पाहिजे आणि जर तुम्हाला गोळ्यांच्या स्वरूपात नाही पाहिजे, तर मग तुम्ही तितक्या प्रमाणात ते डाएटमध्ये ॲड करायला पाहिजे. तर डाएटमध्ये तुम्ही सुकामेवा ॲड करा, तीळ ॲड करा. दूध, दही, घरी बनवलेलं पनीर ॲड करा, की ज्यामुळे तुमची कॅल्शियमची सप्लिमेंटची जी गरज आहे ती भागून निघेल. पण त्याच्यासोबतही काही दिवस जर तुम्ही सप्लिमेंट चांगल्या प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डीची दिली, तर ती खूप खूप उत्तम असते. मग डॉक्टर्स व्हिजिट एकदा डिलिव्हरी झाली, आता डॉक्टरकडे जाण्याची काय गरज आहे बरं? असा आपल्याकडे एक साधा हे आहे. तर कॉन्ट्रासेप्शन समजून घेण्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे. नाहीतर जनरली आपण काय बघतो, की डिलिव्हरी होते बिचारी, ती जाते घरी आणि मग लगेच 5-7 महिने झाले, 8-10 झाले महिने बाळाला, की ती प्रेग्नंट होऊन जाते. कारण तिला कुठल्याच प्रकारची काहीच माहिती कोणीच दिलेली नसते आणि मग घरचे म्हणतात, की "आता राहू दे." मग तिचा आरामच होत नाही ना, चालू राहतं. त्यामुळे सगळा योग्य सल्ला घेऊन, व्यवस्थित प्लॅनिंग करून तुम्ही पुढे जावं, असंच मला माझा सल्ला राहील. आणि फॅमिली सपोर्ट तिथं आपल्याकडे आपण देतो, की फीडिंग मदरला जो एक मानसिक आधार किंवा जो काही सगळा पाहिजे असतो सपोर्ट तो आपण देत असतो. नंतर पोस्टपार्टम डिप्रेशन ही एक अशी दुर्लक्षित गोष्ट आपल्याकडे आहे, की जे आपल्याकडे नाही लक्ष दिलं जात. बघा आजकालच्या ज्या मुली आहेत त्या करियर ओरिएंटेड मुली आहेत. त्यांना काहीतरी त्यांचं अस्तित्व करण्यासाठी त्यांना काही ना काही त्यांच्या आयुष्यात करायचं आहे. त्या चांगल्या पदावर आहेत. कोणी डॉक्टर आहे, कोणी लॉयर आहे. पण मग डिलिव्हरी झाल्यावर काय होतं, की पूर्ण 24 तास ती त्या बाळामध्ये एंगेज असते आणि बाकीचे जे मेंबर्स असतात ते हळू डिस्पर्स व्हायला लागतात. बाळाचे बाबा जे असतात ते ऑल्वेज कामामध्ये बिझी असतात. मग तिला एक लोनली फीलिंग वाटायला लागतं. तिला असं वाटतं, की आता माझ्या करिअरचं काय होईल? माझे हे शरीर असं बेडअप झालेलं आहे, तर मी तशी सुंदर मी आता राहिलेली नाही आहे. आणि मग त्या सगळ्या विचारांच्या गोंधळामुळे काय होतं, की ती डिप्रेशनमध्ये जाते. मग तिला दूध कमी होऊन जातं. तिला
झोप येत नाही आणि मग त्याचं जर जास्त प्रमाणात रूप झालं तर मग तुम्हाला त्या पेशंटला खूप जास्त त्रास होतो. तर तुम्ही तिला जो आपण म्हणतो की शेअरिंग जे आहे त्याच्यासाठी ग्रुप शेअरिंग किंवा घरातलं शेअरिंग, तिला वेळ देणे हे खूप महत्वाचं आहे. तिला ॲडेक्वेट आराम मिळतोय की नाही याच्याकडे लक्ष देणे हे खूप महत्वाचं आहे. आता हे विनिंग आयडियाज म्हणजे जे आपण बाळाला अन्न सुरू करतो, हे आपल्या डिस्कशनच्या मला असं वाटतं आज बियॉन्ड आहे. त्यात एकच मी सांगेल, की आता नवीन गाईडलाईननुसार तुम्ही साखर नको द्यायला असं म्हणतात ते पहिल्या वर्षभरात. तर तुम्ही असे प्रिपरेशन बनवायला सुरुवात करा बाळासाठी, की जे साखर नाही आहे त्याच्यात. हे आमचे काही सेशन्सचे फोटो आहेत, की ज्यामध्ये आम्ही असे पेशंट्सचे आणि ग्रुपचे सेशन्स घेतो. त्यामध्ये प्रेयर्स असतात, त्यानंतर व्यायाम असतात, मग काही ॲक्टिव्हिटीज असतात. एक अग्निहोत्र नावाची एक खूप सुंदर ॲक्टिव्हिटी आम्ही घेतो, की ज्यामध्ये एक छोटासा होम असतो, की ज्यामुळे आपल्या वातावरण शुद्धी आपण म्हणतो. तर ती आपल्या देशापेक्षा युरोपमध्ये खूप जास्त प्रमाणात ते लोकं आपल्याकडनं शिकून खूप जास्त प्रमाणात ते फॉलो करतात आणि त्याचे रिझल्ट पण त्यांना मिळताय. तर त्यांनी एक होमा फार्मिंग म्हणून पण सुरू केलेलं आहे, की ते तुमच्या गरोदर स्त्रीसाठी तर ते होम करतात. ते त्यांच्या शेतांमध्ये सुद्धा त्यांचं पीक चांगलं येण्यासाठी सुद्धा होम करतात. तर त्याची पण माहिती आम्ही या क्लासेसमध्ये देत असतो. तर तुम्ही शांतपणे माझं सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि मी माझं लेक्चर इथे थांबवते. कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. खूप खूप धन्यवाद मॅडम. आई बाबा होणं ही सगळ्यांच्या आयुष्यातली खूप महत्वाची आनंदाची गोष्ट असते. पण हा आनंद जर आपल्याला द्विगुणित करायचा असेल तर निश्चितच आपला हा प्रवास आनंददायी, सुखकारक आणि वेदनारहित व्हावा, यासाठी तुम्ही खूप सोप्या उदाहरणांच्या द्वारे जी माहिती सर्वांपर्यंत दिली, त्यासाठी मी आपले मनापासून अरुहिल सोल्युशन्स आमची टीम आणि उपस्थित सर्व महिला वर्ग जो आहे त्यांच्यातर्फे मी आपले खूप 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 आभार मानते. खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? तुम्ही अनम्यूट करा मॅडम, पौर्णिमा मॅडम. खाचने मॅडम तुम्ही अनम्यूट करा, त्याच्याशिवाय आवाज येणार नाही. हॅलो. हा, आता येत आहे. हा, बोला नमस्कार तुम्हाला. मॅडम. माझं नाव हा. पौर्णिमा खाचने. हम्म. बोला, येतोय तुमचा आवाज. माझं ना प्रेग्नन्सी कॅन्सरसाठी स्ट्राईक चालू आहे. म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे माझी. अ, तर माझं ते AMS लेवल कमी आहे, तर ते प्रॉब्लेम येतो का प्रेग्नन्सीनं राहण्यासाठी? AMS बघा, लेवल कमी असलं तर? रिपोर्ट्स आणि ऍक्च्युअल पेशंट तपासणे यामध्ये फरक आहे. AMH जर तुमचा 1 पेक्षा कमी असेल तर मग आपण त्याला, किंवा 2 पेक्षा कमी असेल तर मग आपण त्याला लो लेवल असं म्हणतो. तर अच्छा. त्याच्यामध्ये तुमचं वय, तुमचं वजन आणि तुम्हाला PCODचा प्रॉब्लेम सोबत आहे का किंवा अजून काही डिसीज आहे का, हे सगळं एकत्रीकरण वरूनच ठरवतो की आपण ते किती सिग्निफिकंट आहे. जेव्हा डॉक्टर तुमची सोनोग्राफी करतील ना, तेव्हा त्यांना ऍक्च्युअल समजेल की तुमच्या शरीरामध्ये एक फॉर्मेशन होते आहे किंवा नाही होत. जर तुम्हाला एक फॉर्मेशन होते आहे, तर मग तुम्ही त्या AMH कडे लक्ष नाही दिलं तरी चालेल. अच्छा, अच्छा. आणि डायबिटीज असल्यामुळे पण प्रॉब्लेम्स होऊ शकतात का? हो, हो. ते तर मी डिटेलमध्ये सांगितलं ना, की तुम्ही तुमचं HbA1c लेव्हल करा. जर तुमची HbA1c लेव्हल असं ठेवा, की तुम्ही 6 पेक्षा कमी असायला पाहिजे. 6 अच्छा. आहे, 7 आहे, 8 आहे, तर मग तुम्ही डायट प्लॅन घ्या, तुम्ही वजन कमी करा, तुमचं शुगर नॉर्मल ऑप्टिमम लेव्हलला आली, नंतरच तुम्ही प्लॅन करा. ठीक आहे. थँक यू. आपण आता पुढच्या शनिवारी सुद्धा एक सेशन घेणार आहोत. तर ते एक व्यवसायपूरक असं सेशन असल्यामुळे सर्व महिलांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर या सेशनलाही आपली उपस्थिती दाखवावी आणि द्यावी, यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करते आणि आपलं सेशन इथे संपलं असं मी जाहीर करते. धन्यवाद.